श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 19वा श्लोक आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः. भगवान म्हणतात, जो मनुष्य आपली निंदा स्तुती झाली असता त्याला समान समजणार आहे. निंदा हो किंवा स्तुती हो, दोन्हीला जो समान समजतो, जो मननशील आहे, सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधाचं जो नेहमी मनन करत असतो, आणि संसारात पाहिलं तर ज्या कुठल्या एखाद्या पदार्थाने जीवन निर्वाह होण्यामध्ये होत असेल, जीवन सुचारू रूपाने चालू असेल, तर तो त्यात संतुष्ट आहे. आणि जिथे त्याला वास्तव्य करायचं त्या स्थानामध्ये त्याचं ममत्व नाही की अमुक अमुक ठिकाणीच मी राहिलो पाहिजे, अमुक स्थान मला आवडतं, असं वास्तव्य करण्याच्या स्थानामध्ये त्याला ममता आणि आसक्ती नाही. ममता आणि आसक्तीपासून तो रहित आहे. तेव्हा असे गुण ज्याच्या ठिकाणी आहे आणि ज्याला स्थिर बुद्धी, ज्याची बुद्धी स्थिर आहे, असा भक्तिमान पुरुष मला प्रिय आहे. हे सर्व गुण असूनही तो भक्तिमान आहे आणि म्हणून तो भगवंताला प्रिय आहे, असं भगवान सांगतात. तेव्हा हे सर्व गुण आहेत, हे सिद्ध पुरुषाचे गुण आहेत. आणि सिद्ध पुरुषांचे गुण का सांगतात, तर साधक जो आहे, साधक भक्त जो आहे, जो सद्गुरूंच्याकडे आलेला आहे, सद्गुरूंच्या चरणी आलेला आहे, तो अजून सिद्ध झालेला नाही. त्याचं पुढे पुढे प्रगती होत आहे, त्याला ज्ञान होत आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध होत आहे. तेव्हा त्याच्याकरता ही सिद्धांची लक्षणं, भगवत प्राप्त पुरुषांची, सत्पुरुषांची लक्षणं ही त्याच्यासमोर असतात. आणि त्या लक्षणांच्या प्रमाणे तो अभ्यास करत असतो. ही लक्षणं माझ्या ठिकाणी कशी बांधतील, अजून त्याच्या ठिकाणी पूर्णपणे बांधले ती लक्षणं बांधलेली नसतात, ते गुण आलेले नसतात, परंतु तो प्रयत्न करत असतो. आणि प्रयत्न करता करता त्याला एक दिवस ते गुण प्राप्त होतात. आणि जेव्हा त्याला ते गुण प्राप्त होतात, तेव्हा परमेश्वर भगवान आणि सद्गुरू त्याच्यावर पूर्ण प्रसन्न होतात. त्यांची पूर्ण कृपा त्याच्यावर होते. म्हणून हे गुण जे आहेत हे फार महत्वाचे आहेत. जो भक्तिवान मनुष्य आहे त्याचे हे गुण आहेत असं सांगतात. तुल्य निंदा स्तुती, तो म्हणले निंदा आणि स्तुतीला समान समजणार आहे. निंदा आणि स्तुती झाली तरी, निंदा झाली तरी त्याला काही वाटत नाही, स्तुती झाली तरी त्याला काही वाटत नाही. असा दोन्ही मध्ये तो समान बघतो. तो मला प्रिय आहे असं भगवान म्हणतात. हा जो गुण आहे की निंदा आणि स्तुती, तेव्हा निंदा स्तुतीला समान करणं किंवा समान समजणं एवढं सोपं आहे का हो? तर सोपं नाही म्हणाले. मग निंदा आणि स्तुती ही मनुष्याची व्यवहारात होत होत असेल. नातेवाईकांमध्ये नातेवाईक नावं ठेवतात, काही नातेवाईक चांगलं म्हणतात, काही नावं ठेवतात. मित्रांमध्ये काही मित्र आपल्याला स्तुती करतात, काही निंदा करतात. ऑफिसमध्ये काही स्तुती करतात, काही निंदा करतात. मग तेवढ्यापुरतं वाईट वाटतं आणि तेवढ्यापुरतं वाईट वाटणं साहजिक आहे म्हणाले.
वाईट वाटणं, तेवढ्या पुरतं वाईट वाटणं आणि कायमचं त्या भावाने ग्रस्त होणं, यात पुष्कळ जमीन अस्मानाचा फरक आहे. आपण गृहस्थाश्रमात राहतो, आपण समाजात राहतो, आपण नातेवाईकात राहतो. तेव्हा निंदा स्तुती ही होतच असते. किती मोठ्या पदावर मनुष्य असला तरी त्याची निंदा स्तुती होतच असते. आणि त्याला जोपर्यंत मन आहे, जोपर्यंत तो मनाच्या पलीकडे गेलेला नाही, तोपर्यंत त्याला निंदा ऐकल्यावर दुःख होणारच आणि स्तुती ऐकल्यावर सुख होणारच. हे सहज आहे. म्हणून निंदा आणि स्तुती हे याचं होणारं सुख-दुःख हे मनालाच होत असतं. तेव्हा या मनाला सुख-दुःख होतं निंदा-स्तुतीचं. मग निंदा-स्तुती समान करायची. त्या का 2 वस्तू आहे का, की निंदा जास्त झाली की निंदा कमी करायची आणि स्तुती वाढवायची असं काही आहे का? तर म्हणले असं नाही आहे. निंदा-स्तुतीला समान करायचं, समान मानायचं. कसं करायचं? कसं करायचं? तर असं मनुष्याला प्रश्न पडतो, की काय करायचं, की निंदा-स्तुतीचा आपल्यावर परिणाम होणार नाही आणि आपल्याला सुख-दुःख होणार नाही. तेव्हा मनाचं अस्तित्वच नाहीसं झालं पाहिजे. एकतर मनाचं अस्तित्वच नाहीसं झालं पाहिजे. आपण मागे सांगितलं, की मन नाहीच. अरे मग मन नाहीच तर निंदाही नाही, स्तुतीही नाही म्हणजे काय. मन नाहीच तर मनाला अस्तित्वच नाहीये. मग घरातून निघताना आपण ठरवूनच निघायचं, की माझ्या मनाला अस्तित्व नाही, माझ्या मनाला अस्तित्व नाही. हाच एक मंत्र म्हणत-म्हणत काय हेच आपल्या मन बुद्धीमध्ये ठसवत-ठसवत आपल्याला पण हे विसरतो मनुष्य आणि हे विसरलं, की मन प्रगट होतं आणि मन नाही म्हटलं, की ते नाहीसं होतं. ते गायब आया असं काहीतरी तो गायब होतो आणि येतो. मनाचं तसंच आहे म्हणाले. त्याला स्वतंत्र असं अस्तित्व नाही. ते काही वेळ गायब होतं. जोपर्यंत सद्गुरूंचं ज्ञान ऐकतं, प्रेम भक्ती करतं, सद्गुरूंचं कार्य करतं, सेवा करतो, तोपर्यंत ते गायब होतं. काय तिथे त्याचं काही काम नाही म्हणाले. ते सिनेमाचं गाणं आहे ना, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? तसं म्हणलं सद्गुरूंच्या अंगणामध्ये त्या मनाचं काही काम नाही म्हणा. मग ते मन एकतर रमून जातं त्या कार्यामध्ये आणि रमून गेलं तरी नाहीसच होतं म्हटलं. तेव्हा मनाचं अस्तित्व आहे म्हणून सुख-दुःख होत आहे. म्हणून निंदा झाली तर दुःख होतं, स्तुती केली तर सुख होतं. तर मग मनाचं अस्तित्वच नाहीसं झालं पाहिजे. हेच त्याच्यावर उपाय आहे. मग मनाला काय केलं? मनाला एक तर बेहोश करून टाका. मनाची संवेदनाच नाहीशी केली पाहिजे. जसं ऑपरेशनच्या वेळेला कसं काही त्रास होत नाही. कारण काय? की त्या शरीराची संवेदना नाहीशी करतात. इंजेक्शन देतात आणि मग काय करतात ते काही कळतच नाही मला. इंजेक्शन देऊन तो रोगी एकदम झोपेत जातो आणि त्याला काय होतंय काही कळत नाही. मग ऑपरेशन झाल्यानंतर त्याला लक्षात येतं. तेव्हा त्या रोग्याला मुळीच दुखल्याची काही जाणीव होत नाही. कुठे दुःख झालंय आपल्याला याची काही जाणीव होत नाही. तसं मन हे इंद्रियच आहे. जसं देहाची इंद्रिय आहे, त्यांना काही दुखापत झाली तर जाणीव होते. तसं मन हे देखील इंद्रियच आहे. कुठल्या सूक्ष्म देहाचं इंद्रिय आहे. हात, पाय, डोळे, कान, नाक वगैरे त्वचा हे जड देहाची इंद्रिय आहेत. पण त्याला काही झालं तर दुःख होतं. दुःखाची जाणीव होते. सुखाची जाणीव होते. तसं मन हे देखील सूक्ष्म देहाचा भाग आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि त्याच्यामुळे या सूक्ष्म देहाला काही झालं, तर मनाला त्रास होतो. मनाला दुःख होतं. मग आता याच्यात करायचं काय? मनाचं या करायचं काय? ते 4 प्रकारचे मार्ग आहेत. मनाला या दुःखातून बाहेर काढून
सुखदुःखाच्या पलीकडे नेणारं म्हणजे आनंद स्वरूपात नेणारं असे 4 मार्ग आहेत. योग मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग असे 4 मार्ग आहेत. आणि त्या 4 मार्गामध्ये 4 प्रकारची वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. 4 प्रकारची वेगवेगळी साधनं, की ज्यानी मन नाहीसं होतं आणि मग मन नाहीसं झालं, मनाची संवेदना नाहीशी झाली, की मग त्या मनाला सुख-दुःख काही होत नाही. आणि या साधनांमध्ये मन आधी एकाग्र होतं. मन एकाग्र होतं म्हणजे संसारातलं देहावरचं मन हे एकाग्र एखाद्या वस्तूवर एकाग्र होतं आणि नंतर निरुद्ध होतं. म्हणजे तसंच एकाग्रपणाची अवस्था त्याची राहते, सारखी राहते. आणि मनात विचार सुरू असले, की शक्ती किंवा जी शक्ती आहे, जी एनर्जी आहे ती खर्च होते. मनात सारखं जो विचार करतात त्यांची एनर्जी ड्रेन होते, खर्च होत असते. आणि मन निरुद्ध झालं म्हणजे विचार बंद झाले, की ती शक्ती किंवा एनर्जी खर्च न होता ती स्टोअर व्हायला लागते, साठायला लागते. जसं पैसे संसारात जो सारखं विकत घेतो, बाजारात जातो असं रोज काही काही वस्तू विकत घेतो. त्याचे पैसे खर्च होतात आणि जो आपल्या घरी बसतो, त्याचे पैसे काही खर्च होत नाही. तसंच म्हणाले मनाचं आहे. मनात विचार सुरू झाले, विचारांच्या लाटा सुरू झाल्या, ही एनर्जी खर्च होत जाते आणि मन निरुद्ध झालं, मनात काही विचार नाही, विचार बंद झाले, की ती शक्ती आहे. मन ही शक्ती आहे ना, चैतन्य शक्ती. मन ही चैतन्य शक्ती आहे आणि ती चैतन्य शक्ती त्या आत्म्यापासून त्याला मनाला मिळते. आणि मन म्हणजे स्वतः चैतन्य शक्तीच आहे. पण मग मन कधी मलूल होतं, मन निराश होतं. मनात अनेक विचार येतात आणि त्याच्यामुळे मनाची शक्ती कमी होत जाते. ती खर्च होत जाते. तर खर्च न होता ते साठायला पाहिजे याच्यावर काही उपाय आहे का? आम्हाला लहानपणी एक कविता होती. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर अँड लिटल ग्रेन्स ऑफ सँड मेक्स द माइटी ओशन अँड द प्लेझंट लँड. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल grains of sand make the mighty ocean and the pleasant land. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, एक पाण्याचा थेंब पावसाळ्यामध्ये असे पाऊस निघून गेल्यानंतर पाण्याचे थेंब झाडावर असतात, ते टपाटप टपाटप खाली पडतात. ते जरी छोटे छोटे थेंब असले तरी ते पाणी साठायला लागतं. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, त्या ड्रॉप्सनी पडून डबक्यामध्ये पाणी साचायला लागतं. लिटल ग्रेन्स ऑफ सँड, तसंच म्हणले शेतामध्ये ते धान्य असतं. त्या धान्याचे कण छोटे कण असतात आणि ते छोटे बिया असतात. त्या खाली खाली पडतात. त्या जमिनीवर पडतात आणि त्याची मोठी रास होते. त्या गोळ्या केल्या की त्याची मोठी रास होते आणि पाण्याचे एक थेंब जर गोळा केला तर त्याचं मोठं डबकं होतं. त्याचं मोठं पाण्याचं स्टोरेज होतं. मेक द माइटी ओशन, इथं सांगितलं माइटी ओशन. त्याचा समुद्र होतो म्हणा. आधी त्याचं डबकं होतं, मग नदी होते, मग तलाव होतो, मग सागर होतो. मेक द माइटी ओशन अँड द प्लेझंट लँड. आणि जे लिटल ग्रेन्स ऑफ सँड, जे धान्याचे धान्याचे कण असतात, बिया असतात, त्या गोळा केल्या संपूर्ण शेतातून तर एक प्लेझंट लँड, त्या ठिकाणी समृद्ध अशी भूमी तयार होते, की जिथे आपल्याला अन्नधान्य याची समृद्धी होते. किंवा साध्या मराठी भाषेत सांगायचं तर थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो, की थेंब थेंब तुम्ही गोळा केला तर तळ तयार होईल म्हणा. आणि थेंबच तुम्ही वाया घालवला तर तळ तुम्हाला मिळणार नाही. तळ काय, पाणीच मिळणार नाही. आणि म्हणून सांगतात संस्कृतमध्ये सुभाषित आहे, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थम च साधयेत, क्षण त्यागे कुतो विद्या
कण त्यागे कुतो धनम. क्षणशः कणशश्चैव. क्षणाक्षणानी आणि कणाकणानी विद्यामर्थम च साधेत. क्षणाक्षणाने विद्या साधावी. आता अभ्यास करायची वेळ आणि तो मोबाईल घेऊन बसला, मोबाईल काहीतरी बघत बसला, तास दीड तास निघून गेला, म्हणजे फुकट गेला वेळ. त्यात अभ्यास काही झाला नाही. क्षण त्यांनी पकडला नाही, क्षण वाया घालवला, त्याला विद्या मिळणार नाही. कणशैव. आणि रोज काही काही थोडे थोडे पैसे साठवता. मग लहान मुलं साठवतात ना पैसे, तर ते पैसे रोज काहीतरी साठवता. विद्याम अर्थमच साधेत. अर्थ म्हणजे पैसा. पैसा जमा होतो आणि तो पैसा खर्च करून टाकला. लोकांनी दिलेला, कोणी पाहुणे आले त्यांनी दिले, वडिलांनी दिले, आईने दिले पैसे, ते त्यांनी खर्च करून टाकले. लगेच धावत गेला, काहीतरी चॉकलेट आणलं, काहीतरी आणलं, तर खर्च होईल. तसं ही जी ऊर्जा आहे मनाची, मन म्हणजे ऊर्जाच आहे, मन म्हणजे शक्तीच आहे, मन म्हणजे चैतन्यच आहे. तेव्हा ही ऊर्जा, शक्ती आणि ही रस, याला रस किंवा रसायन असं म्हणतात. मनाच्या ठिकाणी एक प्रकारचं रसायन आहे, बुद्धीच्या ठिकाणी बुद्धी हे एक रसायन आहे. हे रसायन निर्माण होतात आणि ती जर साठवून ठेवली तर ती शक्ती, ती रसायन, त्याचं अमृत होतं. त्याचा खर्च बंद होतो. त्याचा खर्च बंद झाला तर ती साठत जातात आणि हृदयात पूर्णपणे ती साठतात, पूर्णपणे भरतात. जसं प्रेम हृदयात साठता. सद्गुरूंच्याकडनं प्रेम घेऊन, साधनं करून ते प्रेम घेऊन ते साठवून ठेवलं. पण जर एखाद्याने तो नातेवाईकांच्याकडे गेला, इकडे गेला, तिकडे गेला, तर तिथे ते प्रेम तो खर्च करून टाकेल आणि मग त्याच्या हृदयामध्ये प्रेम काही राहणार नाही. आणि म्हणून सर्व संघाचा त्याग केला. संघ त्यागात विषय त्यागाच्यो. तर ते रसायन जे आहे म्हणा, तर ते अमृत जे आहे, तर ती चैतन्य शक्ती जी आहे ती पूर्ण साठेल आणि ती संपूर्ण शरीरात प्रवाहित, नंतर ती संपूर्ण शरीरात प्रवाहित 72,000 नाड्यामधून ती शक्ती ती वाहत जाईल. संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आणि त्याने शरीर निरोगी होईल, शक्तिमान होईल, ऊर्जावान होईल, तरुण होईल, तरुण राहील. असं असं त्या शरीरामध्ये, मनामुळे हे सर्व रसायन जे आहेत ते शरीरालाही पोषण देतील. म्हणून योग मार्गात उन्मनी अवस्था साधतात आणि मनाला समाधीत कोंडून ठेवतात. पण समाधीमध्ये कोंडून ठेवतात, ध्यानामध्ये कोंडून ठेवतात. मनाला ते तिथे आनंद होत नाही म्हणतात, मनाला तिथे समाधान होत नाही, मनाला तिथे शांती मिळत नाही. योगामध्ये उन्मनी साधून त्याला योग त्याला ध्यानामध्ये कोंडून ठेवतात. ध्यानामध्ये आधी कोणतं धारणा, ध्यान, समाधी आणि मग समाधीत काही जास्त काळ कोंडून ठेवतात. आणि असं कोंडून ठेवल्यानंतर काय होतं, तर म्हणले सहस्रार चक्रामधून वाहणारा अमृत रस. योगी या लादली जीवन कळा. जीवन कळा म्हणजे तो सहस्रार चक्रातून निघणारा रस. त्याला हल्लीचे शास्त्रज्ञ डोपॅमाइन असं काहीतरी म्हणतात. डोपामाइन असं म्हणतात. सिरेटोनिन, आता नव त्याचे नाव घेतले. तो जो अमृत रस आहे त्याला त्यांनी अभ्यास केला की मन पूर्ण शांत असेल. भक्ती मार्गातल्या लोकांवर त्यांनी रिसर्च केला आणि नामस्मरण करत असताना काही भक्तांवर त्यांनी रिसर्च केला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा नामस्मरण होत असतं, भक्त हा भक्तिमध्ये, भक्ती रसामध्ये, प्रेम रसामध्ये, सद्गुरूंच्या स्मरणामध्ये जेव्हा असतो, जप करत असतो, हवन करत असतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी सहस्रार चक्रामधून अमृत रस बाहेर येतो आणि तो अमृत रस त्याच्या सर्व काय नाड्यांमध्ये, 72,000 नाड्यांमध्ये
प्रवाह व्हायला लागला. आधी तो हृदयामध्ये एकरूप हृदयामध्ये तो साठतो आणि मग त्या 72,000 नाड्यामधून हळू तो शरीरामध्येही जातो. तेव्हा ते अमृतरस करण्याकरता खेचरी मुद्रा ते साधतात आणि टाळूतून झरणारा तो जीवन कळेचा अमृत रस त्याला पाजतात. कोणाला? मनाला. आणि त्या मनाला बेहोश करून ठेवतात. बेहोश. त्यामुळे त्या योग्याला त्या योग्याच्या मनाला ते मन बेहोश होऊन राहतं. तसं त्याला रोग्याला जसं ते हे देतात, इंजेक्शन देतात आणि त्याला काही संवेदना होत नाही. तसं तो अमृत रस प्यायल्यामुळे त्या योग्याच्या मनाला काही बाधा होत नाही बाहेरची. म्हणजे कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली, तर मन बेहोश असल्यामुळे, संवेदनाहीन असल्यामुळे त्याला सुख-दुःख होत नाही. पण म्हटलं समाधीत किती वेळ राहणार तो? ध्यान किती वेळ करणार? त्याला या संसारात यावंच लागेल आणि संसारात आला की सगळं त्याला मग निंदा, स्तुती, सर्व कष्ट, सर्व त्याला पकडतात ना, सर्व क्लेश त्याला पकडतात. तेव्हा योग मार्ग हा त्याला त्याच्यातून सोडवू शकत नाही. काहीच काळ फक्त थोडा काळ त्याला अशी अवस्था आणून देतो. पण परत संसारात आल्यावर त्याची समाधी उतरते, त्याचं ध्यान भंग होतं आणि त्याला आत्यंतिक दुःख होतं. तेव्हा हा झाला योग मार्ग. योग मार्ग हा एक उपाय आहे. पण तो काही खात्रीलायक उपाय नाही. मग दुसरा उपाय म्हणजे सद्गुरूला शरण गेल्यानंतर कर्म मार्ग. सद्गुरू सांगतात, "अरे तू कर्मयोग कर" म्हणा. तसं अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाच्याही मनाला केवळ तरी क्लेश होते आणि भगवंतांनी त्याला काय सांगितलं? कर्मयोग सांगितलं आणि म्हणून या कर्मयोगामध्ये मन रमल्यामुळे, त्याचं मन एकाग्र झाल्यामुळे त्याला त्याचा काही त्रास झाला नाही. तो अत्यंत आनंदात त्याने ते युद्ध केलं. तेव्हा कर्म मार्गामुळे त्याचं मन एकाग्र झालं, निरुद्ध झालं आणि त्याच्या ठिकाणी ते चैतन्य रस, तो आनंद रस, आनंद रस हा प्याला भवपा भवताप शांतची झाला. अरे याचा भवताप सगळा शांत झाला. हा काही रागवत नाही, काही नाही. भवताप शांत झाला. का बरं? म्हणजे हा जरूर आनंद रस प्यायलेला असणार. "काहो भटजी हसता, जेवलेचसे दिसता" असं म्हणतात. आमचे महाराज सांगायचे, की "असे ब्राह्मण सेवुनी तृप्त झाले, भोजनी तृप्त झाले, विडा दक्षिणा देऊनी बोळविले." मग ते ब्राह्मण बाहेर निघाले, मस्त भोजन करून आणि मग त्यांच्या मुखावर हास्य होतं. "काहो भटजी हसता" असं त्यांना विचारलं आणि लक्षात आलं, जेवलेसे दिसता. तसं म्हणले हे मन कर्म मार्गात एकाग्र असल्यामुळे. आता कर्मयोग. योग मार्ग झाला. आता कर्म मार्ग म्हणजे कर्मयोग. याच्यात या मनाला कर्मात एकाग्र करतात. म्हणजे तुझं विहित कर्म काय आहे सांग? तर तुझं विहित कर्म म्हणजे तू गृहस्थाश्रमी आहेस. तर गृहस्थाश्रमाची तुझी जी काही कर्तव्य कर्म आहे, तुला जे काही जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात, त्या जमवायच्या, पैसा मिळवायचा आणि आपल्या कुटुंबाला जे काही साधनं लागतात, जीवन निर्वाहाची ती सर्व साधनं उपलब्ध करून द्यायची. त्याला कर्म असं म्हणतात आणि त्यातही कर्म म्हणजे विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. तर निषिद्ध कर्म करायची नाही आणि विहित कर्मच करायची. म्हणजे ही योग्य कर्म आहे. भ्रष्टाचार वगैरे करायचं नाही. चोरी चपाटी काही करायची नाही. तेव्हा शुद्ध आचार ठेवायचा. याला याला विहित कर्म असं म्हणतात. आणि विहित कर्मात सुद्धा आसक्ती ठेवायची नाही. कामना ठेवायची नाही. निष्काम भावाने कर्म करायचं. असं कर्म करत असताना आजूबाजूला काय चाललंय हे कळत नाही. कारण ते ते कर्म त्या कर्मामध्ये पूर्ण त्याचं मन रंगलेलं असतं.
त्या कर्म करण्यामुळे त्याचं मन रंगलेलं असतं. आणि त्याच्यामुळे आता ऑफिसमध्ये लोकं जातात. तिथे त्यांचं मन जोपर्यंत त्या काम काम करतात त्या कामामध्ये एकाग्र असतं, तेव्हा त्यांच्या मनाला काही दुःख होत नाही. पण जसे ते कामातून बाहेर येतात, तसं लगेच त्यांना सुख-दुःखाच्या संवेदना सुरू होतात. आणि म्हणून कर्म हे फार महत्वाचं आहे. तेव्हा कर्म मार्गामध्ये मन एकाग्र, विहित कर्म पाहिजे. विहित कर्म आणि निषिद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे. विहित कर्म केलं पाहिजे. म्हणजे विहित कर्म एकाग्रतेने होतं. आणि ते निष्काम भावाने जेव्हा करतो, ते सद्गुरूंसाठी जेव्हा करतो, निष्काम भावाने करतो, तेव्हा कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली, तरी त्याची कामनाच नाही. त्याला काही त्याच्यावरून हवं आहे असं नाही म्हणत. त्याने त्याला भगवंताने ते काम दिलेलं आहे. तो कर्म ते करतोय. मग कोणी म्हणेल, "तू बरोबर केलं नाही, असं केलं नाही, चांगलं केलं नाही." कोणी म्हणेल, "चांगलं केलं." कोणी म्हणेल, "वाईट केलं." तर याची त्याला काही पर्वा राहत नाही. कारण त्याच्या ठिकाणी कामना नाही. त्याचं पुढे काही हो, त्या कर्माचं पुढे काय चांगलं वाईट फळ त्याला मिळणार नाही. कारण तो ते कर्म फळाच्या आशेने करतच नाही. त्याच्यामुळे तो हे कर्म निष्कामपणे करतो. निष्कामपणे निष्कामपणे करिता काम, सहाही सोडती आपुले धाम. षड्रिपू आपले धाम सोडून जातात. त्याच्या ठिकाणी कामच नाही, निष्काम आहे. मग त्याच्या ठिकाणी सगळे शत्रू निघून गेले, तर मग त्याला क्लेश कसं होणार? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे त्याच्या ठिकाणी येणारच नाही. कारण त्याच्या ठिकाणी कामनाच निर्माण होत नाही. आणि म्हणून त्याला निंदा स्तुती त्याला समान वाटेल. मग निंदा स्तुती समान कशी करायची? निंदा स्तुतीला समान करा असं नाही होऊ शकत. जेव्हा तो कर्मयुगाचे कर्मयुगाचं आचरण व्यवस्थित करेल, तेव्हा त्याला हे निंदा स्तुती समसमान वाटेल. त्याच्या ठिकाणी कारण कामनाच नाही. कामनाच उत्पन्न होत नाही. निंदा नको, स्तुती पाहिजे अशी कल्पनाच तो करू शकत नाही. तो म्हणतो बोलू द्या, बोलायचं. हाती चले बाजार, कुत्ते भुकते हजार असं त्याला त्याची काही तो किंमतच देणार नाही. कारण तो आपल्यात रंगलाय, कामात रंगलेला आहे आणि निष्काम आहे तो. या कामामधून मला काही मिळेल अशी काही तो कल्पनाच करत नाही. आणि तो निष्काम भावाने तो काम करतो. त्यामुळे त्याला निंदा, स्तुती याचं सुख-दुःख होत नाही. त्याचं मन कर्मयोग म्हणजेच तर ध्यान, त्याचं ध्यान होतं. त्याला मन बेहोश करावं लागत नाही. आता बघा, योग मार्गात मन बेहोश करावं लागतं. त्याला कोंडून आणायचं आणि बेहोश करायचं. आणि कर्म मार्गामध्ये मन बाहोश, बेहोश आणि बाहोश असे 2 शब्द आहे उर्दूमध्ये. बेहोश म्हणजे ज्याला होश नाही, ज्याला संवेदना नाही. आणि बाहोश म्हणजे तो पूर्ण संवेदनेने युक्त आहे. त्याला सूक्ष्म अशा संवेदना आहेत. तर ध्यान योगामध्ये किंवा ध्यान योग म्हणण्यापेक्षा योगामध्ये, योग मार्गामध्ये म्हणजे प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, आसन, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी याच्यामध्ये जो असतो. चक्रावर तो ध्यान लावतो, याच्यावर लावतो. प्राणायाम करतो. त्याला ते धरून पकडून जबरदस्तीने ते मन आणावं लागतं. काय आणि मग थोडा वेळ ध्यान त्याचं चालू होतं. पण म्हणाले या कर्म मार्गामध्ये मात्र तो करत असताना योग मार्गातलं ध्यान करतोय आणि कर्माची आठवण आली, की झालं त्याचं ध्यान भंग झालं. पण कर्मयोगामध्ये केवढा फायदा आहे म्हणाला. केवढा उपयोगी आहे. की अरे जो करतोय, तू जे काही करतोय तेच करतोय. चालतोय तर चाल, बसतोय तर बस, बोलतोय तर बोल. काय हे सर्व कर्म तुझी चालू आहे. ऑफिसमध्ये काय काम करतोय तू कर. पण ते 2 गोष्टी आहे. एकाग्रतेने कर, विहित कर. दुराचरण करू नको. आणि आवश्यक कर्म कर, अनावश्यक करू नको. याला कर्माचं हे सांगतात. आणि मग तू निष्काम कर, म्हणजे तुला याचं बंधन होणार नाही.
आणि म्हणून कर्ममार्ग हा श्रेष्ठ का आहे? की तू काम करतोय तेच कर. तू चालतोय, तर बेहोश चालू नको, नाहीतर कुठेतरी पडशील. बाहोश, बाहोश चाल म्हणजे पूर्ण तुझ्या चालण्याकडे तुझं लक्ष असू दे. तू चालतोय, आपण चालतोय. काही लोकं इकडे चालतात आणि तिकडे बघतात आणि मग पडतात खाली. तेव्हा तू चालतोय तर तुझ्या चालण्यामध्ये तुझ्या पायाला जो स्पर्श होत आहे जमिनीचा, तो तुला जाणवला पाहिजे कसा आहे आणि तू जो चालतो, त्या चालण्याचा तुला आनंद घेतला पाहिजे. तू पाणी पितो, त्या पाणी पिण्याचा तू आनंद घेतला पाहिजे. नाहीतर लोक असं घटा पाणी पितात. तर त्याचा काही त्यांना आनंद होत नाही. एक घोट असा पाण्याचा पाण्यात सुद्धा चव असते हो. एक घोट आपण त्या पाण्याचा घेतल्यानंतर त्याची चव अशी बघायची. आमचे महाराज हे पाणी प्यायचे, त्यांचं पाणी पिणं बघण्यासारखं असतं. आता ते सिप करून प्यायचं. एक सिप घेतलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद व्हायचा. वाह! वाह! जसं काही अमृत पितायत आणि अमृत आणि अशा भावाने जेव्हा अमृत पितो, तेव्हा ते पाणी सुद्धा अमृत होतं. भाव महत्वाचा आहे म्हणलं. गुलाबराव महाराजांनी एक नाही हां, दत्तगुरूंनी एक गोष्ट सांगितली. आता दत्तगुरूंचं आपलं आख्यान सुरू आहे. काय? तेव्हा म्हणले दत्तगुरूंनी एक गोष्ट सांगितली. काय? म्हणजे तुमचं साधक जो आहे त्याचं पोट बिघडलं तर त्यांनी काय करावं? आज आम्ही घोरपडीनं सांगितलं, तुमचं पोट बिघडतं. तुम्ही ते त्यांना औषध सांगितलं. पण आणखी एक औषध आम्हाला आठवलं. ते कोणी सांगितलं होतं? ते दत्तगुरूंनी सांगितलं. दत्तगुरूंनी एक औषध सांगितलंय, पोट बिघडलं तर काय करावं? जो साधक आहे, त्याने आपलं शरीर स्वास्थ्य ठेवलं पाहिजे. मग आता पोट बिघडतंय, लूज मोशन्स होतायत किंवा पोटात दुखतंय किंवा पोट साफ नाहीये, त्याच्यामुळे अनेक रोग होतायत. तर अशा वेळी काय करावं? तर दत्तगुरू म्हणतात, की जव जे आहे, जव आपण आपल्या यज्ञामध्ये वापरतो जव. ते जव आणून त्याची खीर करावी. गोड-गोड छान त्या दुधात आळवून त्याची खीर करावी जवची आणि ती प्राशन करावी. बाकी काही खायचं नाही. जवची खीर करायची आणि ती प्यायची. हे दत्तगुरूंनी सांगितलेलं औषध आहे. प्रत्यक्ष साधकांना सांगितलं, की तुम्ही जवची खीर करा आणि प्या. मग एक साधक म्हणाला, की दत्तगुरू बरोबर आहे म्हणले, पण कधी-कधी आमच्याकडे जव नसतात, पैसे नसतात. आम्ही गरीब आहोत, मग काय करायचं? तर त्याच्यावरही त्यांनी उपाय सांगितला. तर म्हणले, जेव्हा जवची खीर तुम्ही करू शकणार नाही, तेव्हा तुम्ही एका ठिकाणी बसा आणि मन एकाग्र करा आणि असं मनामध्ये विचार करा, असं ध्यान करा, की जव जव तुम्ही आणले आहे, दूध आहे, साखर आहे आणि चुलीवर ते ठेवलेलं आहे, गॅसवर ठेवलेलं आहे आणि तुम्ही त्याला घोटताय आणि त्याच्यात वेलची वगैरे टाकून ते एकदम खमंग त्याचा वास आलाय आणि मग ते तुम्ही गरम-गरम त्याचा पिताय. अशी तुम्ही भावना करा. अशी भावना केली, की त्या भावनेनेच म्हणाले तुमचं ते पोट ठीक होऊन जाईल. मग हा प्रयोग करायला हरकत नाही. दत्तगुरूंनी स्वतः सांगितलंय मग काय. कुठल्या वैद्यांनी नाही सांगितलं, दत्तगुरूंनी सांगितलंय प्रत्यक्ष. की नुसती भावना कर. कारण संस्कृतमध्ये सांगतात, "यादृशीं भावनां कुर्यात् सिद्धिर्भवति तादृशी." यादृशी भावनां कुर्यात्. जशी भावना करू, तशी सिद्धी होईल. जसा भाव त्याचा, तसा देव त्याचा. जसं तो सद्गुरूंच्या बद्दल, देवाबद्दल भावना करेल, तसं तसा त्याला अनुभव येईल. प्रेम भावाने सद्गुरूंची भक्ती करेल, तर त्याला आनंदाचा अनुभव होईल. आणि जो रागाने भक्ती करेल, त्याला तसा विपरीत अनुभव येईल. तेव्हा यादृशीं भावना कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. म्हणून म्हणले, मनाला हे सुख-दुःख कसं होणार नाही, याचा उपाय काय? तर योग मार्गाचा उपाय सांगितला. पण तो साध्य होण्यासारखा नाही. त्याच्यात क्लेश आहे.
मग आधीच मनाला दुःख आहे आणि त्याच्यात आणखी क्लेश, म्हणजे डबल दुःख झालं म्हणजे. त्याच्यापेक्षा कर्ममार्ग आहे, कर्मयोग. कर्मयोगामध्ये तुला एकच सोपं आहे. तू कर्म करतो तेच कर, फक्त असं. फक्त सदाचरण कर, विहित कर्म कर, निषिद्ध कर्म सोडून दे आणि कर्म करत असताना त्याच्यात निष्काम भावाने कर, सद्गुरूंच्या साठी म्हणून कर, निष्काम भावाने. मग निष्काम भावाने केल्यामुळे तुला त्याचं सुखदुःख होणार नाही. आणि बा होश म्हणजे तू जे करतोय त्याच्यामुळे पूर्ण 100% तुझं मन त्याच्यात ठेव. म्हणजे मन इकडे तिकडे जाणारच नाही. मग मन त्याच्यात रमल्यामुळे, एकाग्र झाल्यामुळे, एकाग्र धारणा, ध्यान, समाधी तुझी समाधीच लागेल म्हणजे तिकडे. आणि ही कर्म मार्गाची समाधी आहे. कर्म मार्गाचं ध्यान आहे. कर्म मार्गाची धारणा आहे. कर्म मार्गाची धारणा काय? चालतोय तर चालण्यात पूर्ण लक्ष. जेवतोय तर जेवणात पूर्ण लक्ष. काय? पाणी पितोय तर पाणी पिण्यात पूर्ण लक्ष. जे जे काही गोष्ट करतो त्यात पूर्ण बाहोश जेव्हा तो राहील, तेव्हा म्हणाले त्याचं मन हे पूर्णपणे एकाग्र राहील. आणि पूर्णपणे एकाग्र झालं ते, की मग ते ते ध्यानामध्ये जाईल. आपोआप ते ध्यानामध्ये जाईल, ध्यान लागेल. आणि आपोआप ध्यान लागता लागता ध्यानाचा काळ जेवढा वाढेल तेवढा तो समाधीत जाईल. म्हणजे धारणा, ध्यान, समाधी झाली. आणि किती सोपी समाधी झाली. आणि सगळे जीवनाचे व्यवहार करत असताना पूर्वी जात्यावर त्या स्त्रिया दळण दळायच्या आणि ओव्या म्हणायच्या, पद म्हणायची. तेव्हा त्यांचं त्या जात्याकडे लक्ष, मन त्या जात्यामध्ये असायचं. आणि त्या ओव्या म्हणता म्हणता त्याच्या ज्ञानात, त्याच्या आनंदात त्या असायच्या. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी हा आनंद रस, हा जो रस आहे म्हणाला, सिरेटोनिन जे म्हणतात, तो रस किंवा आपल्या आपल्या ग्रंथांमध्ये जे सांगितलंय की योगी लोकांच्या तिथून सहस्रारामधून तो वाहतो, तो रस तुम्ही कुठल्याही योगाने गेलं तर तो रस तुम्हाला मिळणारच आहे. कुठल्याही मार्गाने गेला तुम्ही, योग मार्गानेच तो रस प्राप्त होतो असं नाही म्हणा. कुठल्याही योगाने गेलं, कर्मयोगाने गेलं, भक्तियोगाने गेलं, प्रेमयोगाने गेलं, ज्ञानयोगाने गेलं, तरी शेवटी काय होतं, या योगांची परिणती काय होते की मन एकाग्र होतं. एकाग्र झालं की धारणा झाली, मग ते ध्यानामध्ये जातं, मग ध्यान होतं. आणि ध्यान झालं की समाधी लागते. पण धारणा, ध्यान, समाधी त्याच्या आधीचे सगळे योग आहेत म्हणा. योग तिथे संपतात. मग धारणा, ध्यान, समाधी झालं की ते जो रस आहे म्हणा, तो अमृत रस पाझरायला लागतो आपोआप. हे फक्त योग मार्गातच होत असं नाही. तेव्हा जो कर्मयोग आहे, कर्म मार्गात आहे, कर्मयोगी आहे, त्याचंही मन धारणा, कर्मावर धारणा त्याची होते, एकाग्र होतो. आणि तो ध्यानात जातो. आणि ध्यानातून तो समाधीत जातो. बाहोश असतो तो, निष्काम असतो. म्हणून तो समाधीत जातो. आणि मग त्याच्या ठिकाणी निंदास्तुतीचं दुःख होत नाही. आणि उलट तो आनंद रस घेतो. ध्यानात मग झाल्यावर त्याच्या ठिकाणी ऊर्जा प्रवाह व्हायला लागतो. आणि ऊर्जा प्रवाह वाहता वाहता तो साठत जातो. साठता साठता ओव्हरफ्लो होतो. आणि ओव्हरफ्लो झाला की तो 72,000 नाड्यांमधून तो व्हायला लागतो. तो मनालाही ठीक करतो, शरीरालाही ठीक करतो, सगळं ठीक करतो. आता ज्ञानमार्गी जो आहे त्याचा, तो कसा मात करतो याच्यावर, त्याला हा रस कसा प्राप्त होतो. जो ज्ञानमार्गी तो ज्ञान ऐकता ऐकता, सद्गुरूंचं श्रवण करता करता त्याला खूप आनंद होतो. जे घोरपडे ते ऐकतात, ऐकता ऐकता त्यांना एवढा आनंद होतो, ते लिहितात, सांगतात दुसऱ्या दिवशी, काय सुंदर विषय आला होता, म्हणजे काय विषय असतो. आणि ते लिहितात आणि लोकांना पाठवतात. एवढं
त्याचं सतत चिंतन मनन किंवा जे ज्ञानमार्गी आहे त्याचं मन सतत ज्ञानबोधाच्या अत्यंत सुखद अशा श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन या मार्गाने त्याचं मन त्याचं त्याचं मन रममाण होतं. श्रवणामध्ये रममाण होतं. आता मानवाने आम्हाला हे साधन दिलं तेव्हा सांगितलं काय, की लेखनी, निरूपणी, एकाग्रता, लेखनी, निरूपणी, एकाग्रता. लेखन करतो आम्ही, निरूपण करतो. याच्यात काय होतं एकाग्रता होते. म्हणजे धारणा, एकदम धारणा. एकाग्रता, मन पावे साम्यावस्था. ते मन सम कसं करायचं? सुख-दुःख सम नाही होत. अरे मन सम होतं. मन पावे साम्यावस्था, गूढ अभिप्रायाची यथार्थता होऊ लागे आपैसया. आणि ते मन साम्यावस्थेला आलं, की या निरूपण करता करता त्याच्यातले गूढ जे अभिप्राय आहे, गूढ आणि गुह्य ते उकलायला लागतं म्हणा. गूढ गम्य उकलायला लागतं. आणि ते मागे आम्ही जर सांगितलं होतं परमानंद स्वामींच्या एक अत्यंत गूढ पदावर आम्ही रसग्रहण लिहिलं. त्यांना ते एवढं आवडलं, वॉव! काय मस्त. आणि तो गूढ ते पद एवढं गूढ होतं, की कोणाला त्याचा अर्थच कळत. साखरेची वडी साखरेचा केली आणि वर्णी येली गोडी तिची. साखरेची वडी साखरेने खाल्ली आणि तिची गोडी वर्णन केली. हा, हे काय लिहिणार हो याच्यावर? आणि याचा अर्थ काय सांगणार? अमृताचा रस अमृते प्राशीला. अमृताचाच रस अमृतानेच प्राशन आणि वर्णियेला स्वाद त्याचा. सागराचे जल नदीने प्राशिले. सागराचं जल नदीने प्राशन केलं आणि वर्णियेला स्वाद त्याचा. सुमनांची माळ सुमने गुंफिली. सुमनांचीच माळ, फुलांचीच माळ आणि फुलांनीच गुंफली. आणि याच्यावर जे माझं निरूपण होतं ते म्हणले जबरदस्त. बाकीचं तर ठीक आहे म्हणले, पण सुमनांची माळ सुमनने गुंफिली आणि वर्णियेली शोभा तिची एकच काय. ते ते आम्ही तुम्हाला दाखवू त्याचं रसग्रहण. 4-5 पेजेस झालं ते रसग्रहण. आणि ते रसग्रहण आम्ही त्यांना दाखवलं. त्याला खूप आनंद झाला. मग ते म्हणाले, "अहो," हे म्हणले, "तुम्ही हे रसग्रहण लिहिलंय," म्हणले. "पण आता लिहिलंय. काही दिवसांनी काय होईल," म्हणाले, "तुम्ही परत दुसरं रसग्रहण ते एकदम वेगळं होईल," म्हणाले. मी मग काही महिने गेले असे आणि मग एक दिवस परत ते पद माझ्याकडे होतं. परत मी ते आधीचं काही बघितलंच नाही. आधीचं रसग्रहण लिहिलेलं काही बघितलंच नाही. आणि मी त्याच्यावर स्वतंत्रपणे परत विचार करायला लागलो. करता करता रसग्रहण लिहायला, लेखनी, निरूपणी, एकाग्रता, मन पावे साम्यावस्था, गूढ अभिप्रायांची यथार्थता होऊ लागे पैसे. मग गूढ अभिप्राय ह्याच्यातला यायला लागला. परत ते मला स्फुरायला लागलं आणि मी ते लिहून काढलं. आणि मी बघितलं नाही आधी काय होतं नंतर हे काय बघितलं ते पण त्यांना पाठवून दिलं. मग ते म्हणले, "हो, हे तर एकदम वेगळंच आहे." पण आहे सत्य, आहे दोन्ही बरोबर आणि दोन्ही उत्कट आणि दोन्ही सुंदर. हे मला दाखवायचं सगळं आमच्या भक्त मंडळींना दाखवायचं. काय आता आपल्याकडे एवढं काही धन-दौलत आहे, की म्हणाले, "अरे, तुमचे पिढ्यानपिढ्या," म्हणाले, "तुम्हाला हे वाचलं तरी कमी पडेल." म्हणाले. तेव्हा ज्ञानामृतम भोजनम म्हणून म्हटलं ते ज्ञानामध्ये अमृत आहे. कुठलं अमृत आहे? ज्ञान हेच तर अमृत आहे म्हणाले. तेव्हा म्हणले तिथे त्याला ज्ञानामृत म्हणतात तिथे. योगी लोक त्याला जीवन कळा असं म्हणतात. कर्म मार्गात त्याला रस म्हणतात. निष्कामतेचा रस. आणि ज्ञान मार्गात त्याला ज्ञानामृत म्हणतात. ज्ञानामृत भोजन असं म्हणतात. आणि भक्तियुगात काय म्हणलं?
भक्तियोगात तर काही विचारू नका म्हणे. त्याच्यात मन 24 तास. भक्तियोगात त्याचं मन सद्गुरूंच्या प्रेमात, त्यांच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत 24 तास रममाण असतो म्हणा. काय? सद्गुरू त्याला सांगतात, "अरे अमुक कर, अरे तमुक कर, हे कर, ते कर." आणि त्याला त्याचा छंद लागतो आणि त्याचं मन सद्गुरूंच्या प्रेमात, सद्गुरूंच्या सेवेत, भक्तीत रममाण होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या मनाला सुख-दुःख वगैरे काही होतच नाही. मनाच्या पलीकडे मन तिथे रममाण झालं. बाहोश झालं. त्याला सुख-दुःख होत नाही असं सांगितलं. काय? आणि म्हणून सांगतात तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्य निंदा स्तुती हे सांगितलं आपण. तेव्हा शिवदिन केसरी म्हणून होते शिवदिन नाथ त्यांचं नाथपंथाचे त्यांचं फार महाराजांचे तर पद म्हणायचे. भाव धरा रे आपुलासा देव करा रे. सद्गुरूंच्या बद्दल ज्याच्या ठिकाणी भाव नाही तर भक्ती होऊ शकत नाही. आणि भाव म्हणजे प्रेम भक्तीचा भाव असेल तर त्याला तो लवकर पुढे जातो. त्याला लवकर देवाचं दर्शन होतं. आणि ज्याच्या भावामध्ये कमतरता आहे म्हणजे जुदा तो होते है वो खोट जिनकी चाह में है. ते बाजूला जातात म्हणजे ज्यांच्या चाहण्यामुळे मध्ये म्हणजे ज्यांच्या प्रेमामुळे मध्ये जुदा तो होते है वो खोट जिनकी चाह में है. ज्यांच्या चाहण्यामध्ये ज्यांच्या प्रेमामध्ये काही खोट आहे ते सद्गुरूंपासून वेगळे होतात, दूर होतात. तेव्हा ते सांगतात भाव पाहिजे म्हणाले. भावाने तो देव मिळतो. सद्गुरूंच्या देण्याचा घेण्याचा प्रश्न नाही. ते प्रसन्न झाले की सगळं आपोआप शिष्याला मिळतं. ते प्रसन्न झाले की देव प्रसन्न झाला, त्याला आपोआप मिळतं. त्याने प्रत्यक्ष द्यायलाच पाहिजे असं नाही. आणि म्हणून याच्यासाठी काय करायला पाहिजे? अनुभव नाहीत. अनुभव कशाने येईल? ते बघ ना. भाव पाहिजे. भाव तसा देव. तुझा भाव जसा आहे तसा तो तुला देव दिसेल. तसं त्याचं दर्शन होईल. म्हणून तुझा भाव सच्चा भाव पाहिजे म्हणा. तुझ्या भावात खोट असेल तर म्हणजे तुला तसं दिसेल. सद्गुरू काय करणार? भाव धरा रे आपुलासा दत्त करा रे. कोणी काही म्हणो यासाठी. कोणी काही म्हणेल. कोणी चांगलं म्हणेल, कोणी वाईट म्हणेल. चांगलं म्हणलं तर त्याला सुख होईल, वाईट म्हणलं त्याला दुःख होईल. कोणी काही म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. हे सद्गुरूंचं बळकट प्रेम पाहिजे. सद्गुरूंवर बळकट प्रेम पाहिजे. मग कोणी काय म्हणून कोणी काय अरे त्याच्या म्हणण्याला काय अर्थ नाही. तो कोण तुला सर्टिफिकेट देणार? आम्ही म्हणतो आम्हाला कोण सर्टिफिकेट देणार? आम्ही कशाला घेणार? त्याचे सर्टिफिकेट आम्ही फाडून टाकणार. तुझ्या सर्टिफिकेट तू कोण? तुझी लायकी काय? तुझी अवकात काय? तुझं सर्टिफिकेट आम्हाला नकोच आहे म्हणतात. चांगलं चांगलं ते खोटं, वाईट तेही खोटंच. तुझं सगळंच खोटं आहे म्हणा. सद्गुरूंनी आम्हाला सर्टिफिकेट दिलं बस दॅट्स ऑल. जगातली कुठली युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट त्याच्यापेक्षा नुसता एक कागद. सद्गुरूंचं आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे बस. कोणी काही म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. आपलं बळकट प्रेम पाहिजे सद्गुरूंचं. निंदा स्तुतीवरी लावून काठी. आणि निंदा स्तुतीला काठी लावून टाकायची. त्याला निंदा स्तुतीला काटून टाकायचं. मी तू हरा रे आणि मी आणि तू हा हे द्वैत भाव हरण करा. मी तू हरा रे आपुलासा दत्त करा रे. तेव्हा दत्त आपलासा होईल नाही तर नाही होणार. तुमचा भाव जर बरोबर नसेल, त्याच्यात खोट असेल, नाही सद्गुरूंनी सांगितलं पण माझंच बरोबर आहे. सद्गुरू म्हणतात पण मलाही काहीतरी समजतं. सद्गुरू असं म्हणतात पण माझाही असा अनुभव आहे असं ज्याला वाटतं. कोणीतरी असं म्हणू की सद्गुरूनं काय पण मी या वर्षी
या व्यवसायात एवढे वर्ष घालवली. सद्गुरू असं म्हणतात त्यांना, म्हणजे सद्गुरूंना काय समजतं थोडक्यात. आम्ही त्याला सांगितलं, "अरे बाबा हे नको, हे काढून टाक." तर त्याने ते काढलं नाही. आणि तो म्हणतो, "नाही सद्गुरूला मला जास्त समजतं, सद्गुरूंना नाही समजत. माझा व्यवसाय ना मला जास्त समजतं." असं जेव्हा त्याचा अर्थ तो अचानक बाजूला होता. देव त्याला बाजूला करून टाकतो. बाजू. निंदा स्तुतीवरी लावून काठी मी तुहरा रे. तर सद्गुरूंच्या समोर जो नम्र नाही, सद्गुरूच्या समोर जो त्याचा अहंकार एवढा आहे, तर नंतर त्याचा इतर लोकांच्याकडे केवढा अहंकार असेल. जिथे अहंकार नाश करण्याचं जिथे जागा आहे, तिथे तो अहंकार उठून उभा राहतो. तर इतर ठिकाणी किती तो हे होईल, काय काय करेल. सकाम साधन सर्व ही सांडा, बघा आता कर्ममार्ग असेल तर सकाम साधन सर्व ही सांडा, कामना करू नका. निष्कामे मूळ भजनी मांडा. आणि निष्काम भावाने भजन करा. नाहीतर इकडे भजन तर चालू आहे, काय जप तर चालू आहे आणि कामना खूप आहेत. निष्काम मे मूळ भजनी मांडा. नाना कुतर्क वृत्ती सिद्ध वडा. अनेक कुतर्क येतात म्हणजे सद्गुरूंच्या बद्दल येतं. विकल्प येतो. मग सद्गुरू असं का म्हणाले, तसं का म्हणाले? कुतर्क वृत्ती सिद्ध वडा. आली जरा रे, नाही तर करणार नाही. कधी जरा येईल, कधी म्हातारपण येईल, करणार नाही म्हणतात. दुर्लभ नर देहाची प्राप्ती. अरे हा नरदेह दुर्लभ आहे. पुन्हा न मिळे हा कल्पांती. हा कल्पांत झाल्यानंतर पुन्हा मिळणार नाहीये. तुला असं वाटेल की पुढच्या जन्मात मी हे होणार. असे टीव्हीवर ते सांगतात, की मागच्या जन्मात तू काय होता, पुढच्या जन्मात काय होणार. तो मनुष्य थोडं होणार आहे पुढच्या जन्मात. कोणी सांगितलं तो मागच्या जन्मात मनुष्य होता आणि या जन्मात पुढच्या जन्मात मनुष्य होणार आहे. हे किती म्हणजे बुद्धू बनवायची मशीन म्हणजे किती. नाही मागच्या जन्मात तुम्ही काय होता आम्ही तुम्हाला दाखवतो असं झोपवतात आणि तूच बोल. आणि तो बोलतो, की मागच्या जन्मात मला आठवतं काही नाही स्वप्न बघतो आई गं! आणि सांगतो, की मागच्या जन्मात मी अमुक-अमुक होतो, या घरी होतो, इकडे होतो, तिकडे. अरे पण तू माणूस होता का मागच्या जन्मात? कशावरून? दुर्लभ आहे म्हणले नरदेहाची प्राप्ती, पुन्हा न कल्पांती मिळणार नाही असं सांगतात. पुन्हा नच मिळे हा कल्पांती. कल्पापर्यंत नाही मिळणार. कल्पाच्या अंतापर्यंत नाही मिळणार. पुढच्या जन्माची काय सांगतो म्हणाले. कल्प म्हणजे 4 युग. 4 युगाच्या नंतरही हा मिळणार नाही म्हणाले. त्याची शाश्वती नाही. तर मागच्या जन्मात तो मी अमुक होतो आणि पुढच्या जन्मात मी अमुक होणार आहे. हे किती बुद्धू बनवायची मशीन आहे म्हणा. आणि लोकं त्याच्या हे पडतात म्हणा. दुर्लभ नर देहाची प्राप्ती पुन्हा न मिळे हा कल्पांती. ऐसा विवेक जाणून चित्ती. असा विवेक जाणा चित्तामध्ये. गुरु शिवरा रे, गुरु शिवरा रे, अपुलासा दत्त करा रे. असा विवेक करा आणि मग गुरुला वरा. काय? गुरु शिवरा रे, अपुलासा दत्त करा रे. केसरीनाथ गुरुंचे पायी. आता त्याच्या गुरूंचं नाव केसरीनाथ होतं. केसरीनाथ गुरुंचे पायी सृष्टी आज बुडाली पाही. तो केसरीनाथ गुरूंच्या पायी बसला आणि तो आणि सद्गुरू बस दोघच. आणि बाकी सृष्टीचं काय झालं त्यांना कळलंच नाही. आमच्याकडे भक्त येतात कधी-कधी बोलतात. मध्ये यांचा वाढदिवस होता आपल्या भोसले ते आले होते. आणि एवढा वेळ आम्ही बसलो होतो. 4-5 तास. आणि कसे गेले काही कळलंच नाही. 5-5.5 तास. म्हणजे सृष्टी बुडाली होती तेवढा तेवढा वेळ सृष्टी बुडाली होती. केसरीनाथ गुरूंचे पायी सृष्टी आज बुडाली पाही. शिवदिन निश्चय दुसरा नाही. त्याला शिवदिन, त्या शिष्याचं नाव होतं शिवदिन आणि गुरूंचं नाव होतं केसरीनाथ. नाथ संप्रदायाचे होते. शिवदिन निश्चय दुसरा नाही. भक्त सखा रे, आपुलासा दत्त करा रे. शिवदिन निश्चय दुसरा नाही. भक्त सखा रे. भक्त हा सद्गुरूंचा सखा आहे आणि सद्गुरू हे भक्तांचे सखा आहे. सख्य भक्ती त्यांना देतात. काय? आपुलासा दत्त करा रे. तेव्हा सांगतात तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिर
स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरा. तुल्य निंदा स्तुती सांगितलं. मौनी. आता मौनावर सांगतात. मौन देखील 4 स्तरांवरच असतं. कारण वाचा 4 प्रकारच्या आहेत. नुसती आपण बोलतो ती वाचा नाही, ती बोलतो तिला वैखरी असं म्हणतात. आणि त्याच्या आधी आहे मध्यमा. त्या मध्यमा वाणी, त्याच्या आधी आहे पश्यंती वाणी, त्याच्या आधी आहे परावाणी आणि परावाणीच्या मागे आहे परमात्मा, आत्मस्वरूप. आणि त्याच्यापासून या 4 वाणी निघाल्या म्हणा. सर्वसाधारण मनुष्याचं मौन. आता मौन कुठपासून सुरुवात करायचं? आधी सर्वसाधारण मनुष्य बोलणं बंद करतो. रागाने असो, कशाने असो. बोलणं बंद करतो. त्याला मौन असं म्हणतात. पण ते वैखरीचं मौन आहे म्हणतात. पण त्यानी काही उपयोग होत नाही. त्यांनी फक्त एकच उपयोग होतो, की जास्त वादविवाद टळतात. काय आणि वायफळ बोलण्यामुळे जी शक्ती, ऊर्जा खर्च होते, ती ती थांबते. तिचा साठा होतो. एवढंच असतं. आणि वैखरी वाणी म्हणजे जे मुखातून शब्दाच्या द्वारे आपण जे संवाद करतो, ते म्हणजे वैखरी. मुखाने काहीही न बोलणं याला वैखरीचं मौन असं म्हणतात. आणि या मौनाने लाभ होतो काय? थोडा लाभ होतो. बोलण्यामुळे ऊर्जा शक्ती खर्च होत नाही, साठून राहते. तर याला बाह्य मौन असं म्हणतात. पण याचा उपयोग अत्यंत मर्यादित आहे. मर्यादित हे मौन मर्यादित आहे. हे काही भक्ती मार्गाला तेवढासा उपयोग होत नाही. यानंतरची जी भाषा म्हणजे मध्यमा. मध्यमा वाचा म्हणजे मनातल्या मनुष्य मनुष्य. तो बाहेरून बोलत नाही, पण मनातल्या मनात बोलत असतो. मनातल्या मनात विचार करत असतो. आपल्या मनाशी संवाद करत असतो. तेव्हा मनातल्या मनात जे आपण बोलतो त्याला मध्यमा वाचा असं म्हणतात. ते बाहेर कोणाला कळत नाही. त्याच्या मनात अनेक विचारांच्या लाटांवर लाटा उठत असतात, विरत असतात आणि काही वेळेला अतिविचार घडतो. अतिविचार तो करत असतो. पण तो मनातच आणि त्याच्यामुळे त्याला निराशा येते. त्याच्यामुळे त्याचे अतिविचार केल्यामुळे त्याची ऊर्जा कमी होते. त्याचा जो आनंद रस आहे, जो चैतन्य आहे ते कमी होतं आणि या ऊर्जेचा क्षय होतो. त्याच्यानंतरची वाचा म्हणजे पश्यंती वाणी. पश्यंती म्हणजे काय? पाहणे. पश्य म्हणजे पाहणे. पश्यंती वाणी. पण ती वाणी आहे. ती वाणी काय बोलत नाही. ती वाणी काही विचार करत नाही. तिच्यात विचार नसतो. ती नुसती पाहते. पाहते म्हणजे अर्थ. ती या ठिकाणी अर्थ येतो आधी. काय अर्थ आहे बाबा? अर्थ येतो. म्हणजे शब्द येण्याच्या आधीचा जो भाव आहे, आधी जो भाव वरून येतो, त्याला काय म्हणतात? पश्यंती. म्हणजे तो पाहतो काहीतरी. काहीतरी अर्थ त्याला जाणवतो आणि मग तो शब्द, तो अर्थ प्रगट करण्यासाठी शब्द येतात. तो भाव प्रगट करण्यासाठी शब्द येतात. म्हणजे या ठिकाणी शब्द नसतात. पश्यंती वाणीच्या ठिकाणी शब्द नाही. केवळ एखाद वेळेस काहीतरी चित्र असू शकतं. आमचा हे दत्त आख्यान, दत्त कार्य आख्यान तेव्हा हे आधी घोरपडे वाचलं नव्हतं. तेव्हा त्यांना वाटलं ते काव्य मला म्हणले आवडत नाही. त्याच्यामुळे त्यांनी काही घेतलं. पण जेव्हा त्यांनी वाचलं, तेव्हा त्यांना मला एवढं आश्चर्य वाटलं, बापरे! म्हणजे मी वाचत होतो आणि माझ्या दृष्टीच्या समोर अशी अनेक चित्र येत होते म्हणाले. ते विष्णू बसले आहेत, वैकुंठात ती लक्ष्मी पाय चेपते आहे आणि तो शेष त्यांचे हे गातोय. असं माझ्याकडे असे चित्र एक. मग ते नारद येतायत आणि मग नारद श्री नारायण जय नारायण म्हणतायत. ते नारदांची प्रतिमा. मग ते विष्णूच्या याला स्पर्श होतो आणि मग ते विष्णू उठतात भगवान आणि मग त्या नारदाला आलिंगन देतात आणि त्या नारदाला सांगतात. मग लक्ष्मी प्रश्न करते आणि एक म्हणाले दृश्य त्याच्यात म्हणले एवढं जाणवायला लागलं. म्हणजे पिक्चर तयार केला तर ते दृश्यच पाहिजे ना. पिक्चर तयार करायला हे दृश्य पाहिजे. त्याला स्क्रिप्ट म्हणतात, दृश्य म्हणतात. तर ते दृश्य जे तयार होतात ते त्यांच्या मनात असे दृश्य तयार झाले. आणि पूर्वी सुद्धा माझी काव्य जी होती, तेव्हा लोक हेच सांगायचे, "अहो आमच्या समोर म्हणले असे नुसतं मोठमोठाले अशी दृश्य तयार होतात म्हणाले. तुम्ही काव्य म्हणता ना, तेव्हा असे दृश्य तयार होतात म्हणाले, की आमच्या डोळ्यासमोरून दृश्य जातात." तेव्हा आम्ही आधी बघतो ती, कारण ही काव्य जी आहे ती पश्यंती वाणीमधून निर्माण झाली आहे. परावाणीमधून पश्यंती वाणी जे दिसलं, जो अर्थ दिसला, तिथे आम्ही चित्र काढली आहे त्याची आणि मग ते शब्दात शब्दचित्र केलं.
आधी आम्ही चित्र बघितली पश्यंती वाणी आणि मग आणि मग मध्यमा वाणीत त्याचं शब्दचित्र झालं. पश्यंती वाणीमध्ये त्याचं आकृतीचं चित्र झालं. आम्ही ते बघितलं आणि त्याचं त्याचं मध्यमा वाणीमध्ये शब्दचित्र झालं. आणि म्हणून ते जेव्हा आम्ही वैखरी वाणीनी बोललो बाहेर किंवा गायन केलं, तेव्हा सगळ्यांच्या मनात बरोबर ते परावाणीपासून आलेलं पूर्ण चारी वाणीचं मधून आलेलं ते सगळं त्यांच्या डोळ्यासमोर साकार झालं म्हणायचं. असं सगळे लोक सांगतात. या काव्याचं महात्म्य असं सांगतात. आणि म्हणून त्यावेळी मन एकाग्र होतं. म्हणजे सर्वांचं मन पश्यंती वाणीपर्यंत जातं. आम्ही घोरपडेंना म्हटलं, की "अहो ते तुम्ही दृश्य उभे राहिले म्हणजे त्यावेळी तुम्ही पश्यंती वाणीत गेला होता थोड्या वेळ." काय एवढं त्या काव्याचं आणि एवढं त्या शब्दांचं सामर्थ्य आहे. एरवी पश्यंती वाणीत जाणं शक्य नाही म्हणा. पण त्याच्याद्वारे तुम्ही त्या पश्यंती वाणीपर्यंत गेलात आणि तुम्हाला ते दृश्य पूर्ण झालं म्हणजे असा असा जर अभ्यास कराल काव्याचा, तर पश्यंती वाणीपर्यंत तुम्ही जाल आणि पश्यंती वाणीच्या आधीची जी परावाणी तिथपर्यंत जाल आणि त्याच्या आधी जे आत्मस्वरूप आहे तिथपर्यंत जाल म्हणजे काही साधी गोष्ट नाही. हे काव्य म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणा. म्हणून तो 5 तास आमचं झालं गायन तरी काही त्याचा 1/3च भाग झाला. पुढे काही झालंच नाही. पुढे आणखी 3-4 आता 3-4 कार्यक्रमामध्ये ते होईल. तेव्हा पश्यंती म्हणजे पाहणे या ठिकाणी शब्द नाहीये म्हणा. केवळ अर्थ आहे आणि केवळ चित्र आहे. तर केवळ संवेदना, जाणीव किंवा शब्द हे पुढे पुढे काय बोलणार त्याचा केवळ अर्थ तिथे असतो. कधी-कधी भावनांचा कल्लोळ उठतो आणि काम, क्रोध, मोह, लोभ, मोह, मद, मत्सर या भावना तीव्र होतात आणि एक आंतरिक युद्ध मनुष्याच्या ठिकाणी शुद्ध सुरू होतं. त्याच्यामुळे देखील शक्तीचा क्षय होतो. तेव्हा यानंतरची वाणी आहे म्हणजे परावाणी आणि परावाणीत तर शब्दही नसतात, अर्थही नसतो, भावनाही नसतात, विकारही नसतात आणि ही वाणी म्हणजे एकदम शुद्ध शक्ती असते. केवळ ऊर्जा, केवळ चैतन्य शक्ती असते. तिचं स्फुरण असतं. केवळ ते स्फुरते. तिला परावाणी असं म्हणतात. म्हणजेच परावाणी म्हणजे काय? निर्गुणातून सगुण प्रगट होण्याची पहिली अवस्था. निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी स्फुरण होतं. निर्गुणाचे ठाई स्फुरले चैतन्य, तोची हा सगुण परमानंद. परमानंद तोची हा सगुण परमानंद. निर्गुणातून सगुण होण्याची जी प्रगट होण्याची पहिली अवस्था म्हणजे परावाणी. आम्ही त्या दिवशी बोलत होतो, अवतार कुठून येतात? अरे याची मोठी आम्ही हे सांगितलं. सगळे लोक सगळे भक्त मंडळी एवढे काय गुह्य सांगितलं, काय गूढ सांगितलं. तेव्हा परावाणी परावाणी म्हणजे काय म्हणा, की जिथून अवतार निर्माण होतात, सगुण सगुण साकार होतात. अवतार तिथून येतात म्हणा. अवतार काही आकाशातून येत नाही. अवतार काही ब्रह्मांडातून येत नाही. अवतार ब्रह्मांडातून नाही येत. अवतार हे हृदयातून येतात असं सांग. हृदयाच्या परावाणीतून ते अवतार निर्माण होतात. ते आहे म्हणा. तो आत्मा निर्गुण निराकार, तो सगुण साकार होतो. हे गुह्य सांगितल्यावर असं याच्यात गुह्य आहे ना. सर्वांना एवढं आवडलं. असं कुठल्या पुस्तकात लिहिलं नाही म्हणलं कुठलं काय. अरे पुस्तकात कसं लिहिणार? आता अनुभव आहे. पुस्तकात अनुभव थोडी आहे. तेव्हा ही परावाणी सुद्धा मौन होते आणि जेव्हा परावाणी मौन होते, स्फुरण थांबतं म्हणजे स्फुरण थांबतं. तेव्हा ती निर्गुणात एकरूप होऊन जाते. जशी निर्गुणाची ठाई स्फुरले चैतन्य, तोची हा सगुण परम. तो सगुण तिथून येतो. तर सगुणातून ती परावाणीत आणि परावाणीतून निर्गुणात
ती परावाणी निर्गुणात एकरूप होते. तेव्हा ती परावाणी सुद्धा शांत होते. पश्यंती वाणीचं मौन म्हणजे बुद्धीत कोणताही अर्थ किंवा भाव, भावना, विकार येण्याचं बंद होतं. पश्यंती वाणी म्हणजे काय? तिचं मौन. तिचं मौन म्हणजे काय? निंदा, स्तुती, मौन असं सांगितलं. तेव्हा पश्यंती वाणीचं मौन म्हणजे काय? तर बुद्धी. पश्यंती वाणी म्हणजे बुद्धीत असते. बुद्धी तिचा अर्थ किंवा भाव, भावना, विकार येण्याचं बंद होतं. तेव्हा पश्यंती वाणीचं मौन होतं. आणि मध्यमा वाणीचं मौन म्हणजे निर्विचार अवस्था. कारण तिथे मनाचं अस्तित्वच नसतं. त्यालाच उन्मनी अवस्था असं म्हणतात. तेव्हा आता हे मौन योग मार्गाने येवो, नाहीतर ज्ञान मार्गाने येवो, नाहीतर कर्म मार्गाने येवो, नाहीतर भक्ती मार्गाने येवो, ते कसं प्राप्त करून घेता येतं, त्याची प्रक्रिया काय आहे? त्याची प्रक्रिया काय आहे? मौन कसं प्राप्त होतं? या चारी वाणीचं मौन कसं प्राप्त होतं? योग मार्गात प्राणायाम करतात, श्वास थोडा वेळ कोंडून ठेवतात आणि श्वास कोंडला की मन तेवढा वेळ कोंडलं जातं. इकडे कोंडाकोंडीच आहे म्हणा. इकडे जबरदस्ती आहे, त्याच्यामुळे इकडे क्लेश आहे. प्राणायाम करतात, श्वास श्वास कोंडून ठेवतात. श्वास कोंडला, किती वेळ कोंडणार हो? थोडा वेळ कोंडणार. तास, काही मिनिटं कोंडणार, काही तासही कोंडणार. अगदी योगी लोक असले तर काही दिवस कोंडणार, काही महिने, काही वर्ष कोंडणार. पण नंतर तर त्यांना यावंच लागेल ना म्हणा. तेव्हा थोडा वेळ निर्विचार अवस्था होते. पण जे हिमालयातले योगी आहेत त्यांचं ठीक आहे. पण जे इथे संसारात आहे, त्यांना संसार तर करावाच लागतो. मग समाधी भंग झाली, ध्यान भंग झालं की ते सर्व क्लेश त्यांना धरतात. तेव्हा मन कोंडलं जातं आणि थोडा वेळ निर्विचार अवस्था येते. हे मध्यमा वाणीचं मौन आहे. याला मध्यमा वाणीचं मौन असं म्हणतात. आणि ज्ञान मार्गामध्ये ज्ञानाचं श्रवण, मनन, चिंतन सद्गुरूंचं प्रवचन का आम्ही प्रवचन का करतो? तर भक्तांचं साधनही म्हणले. आम्ही जर प्रवचन केलं नाही तर भक्तांना साधन कसं मिळणार? आणि ते काय श्रवण, मनन, चिंतन करणार? आणि त्यांना काय मध्यमा वाणीचं मौन साध्य होणार? म्हणून ज्ञान मार्गात श्रवण, मनन, चिंतन आणि म्हणून घोरपडीचं आम्हाला खूप काय वाटतं, तर ते पुस्तक किती वेळ वाचतात आणि इतरांनी सांगतात, "हे तुम्ही वाचा, एक पॅराग्राफच वाचा." आणि एवढंच नाही तर ते पॅराग्राफ लोकांना कळवत असतात आणि लोकं वाचतात. छोटा पॅराग्राफ असला म्हणून वाचतात. मग ते जप इतका वेळ करा, मग ते या श्रीमद भागवतातलं एवढं वाचा, एक पान म्हणाले हरिपाठातलं वाचा, असं ते सांगत असतात सगळ्यांना. तेव्हा याचं कारण काय? ज्ञानमार्ग श्रवण, मनन, चिंतन हे घडलं असताना मध्यमा वाणीचं मौन साध्य होतं. अरे साध्या गोष्टी नाही म्हणले, तो जातो आपलं जप करतो. त्याला एकच माहिती आहे, ध्यान करायचं, जप करायचं. अरे त्याला इतर काही माहितीच नाही. त्यामुळे त्याने काही साध्य होणार नाही. जप करत बसशील, थोडा वेळ उठला की झालं, सगळा संसार तुला पकडेल ना. तेव्हा ज्ञान मार्गात ज्ञानाचं श्रवण, मनन, चिंतन केलं की मध्यमा वाणीचं मौन साध्य होतं. मौन कसं साध्य होतं? मौनात कसं उतरायचं? कर्मयुगात कसं होतं म्हणले, कर्मयुगात कामनेचा त्याग करा. कामना गेली की म्हणले, "पावना वामना यामना, दे तव चरणी निरंतर कामना, निरंतर कामना, निरंतर वासना." या सौभद्र नाटक कुठल्या नाटकातलं पद आहे, की या म्हणा, दे निरंतर कामना. तुझी तुझी कामना, निरंतर वासना, तुझी वासना. तुझा आमच्या ठिकाणी वास आहे. तुझा आमच्या ठिकाणी वास राहो अशी वासना. पावना, मग पावन करेल. पावना वामना यामना, या म्हणा. दे नि दे निज निरंतर वासना, निरंतर वासना. तुझ्या चरणाची मला वासना दे.
दे दे तव चरणी निरंतर वासना, निरंतर वासना. वास म्हणजे तुझ्या चरणी वास दे. तुझ्या चरणी माझा निरंतर वास दे. काय? म्हणून आम्ही म्हणतो, अरे या रे नाचो अवघे जन, या रे नाचो अवघे जन, प्रेमे आनंदे भरून. आज आम्हाला एका भाविकाचा फोन आला होता. त्याला ते दीक्षा घ्यायची आहे. तर त्याला तो विचारत होता, मग तुमच्या घरीच येतो मी, तिथेच दीक्षा घेतो. काही-काही लोकांना ना 4 लोकात असं थोडंसं हे होतं. आणि नाही म्हटलं, तिथे केवढा आनंद असतो. तेव्हा तिथे सगळे भक्त मंडळी असणार, तुला बघायला मिळणार, त्यांच्याशी बोलायला मिळणार, काय त्यांचं ऐकायला मिळणार आणि सगळे मिळून तो आनंद घ्यायचा म्हणजे. यारो नाचो अवघे जन, प्रेमे आनंदे भरून. असं होईल म्हणे. मग मोठ्या मुश्किलीने तो तयार झाला. नाही तो म्हणत होता, की "नाही रविवारी मी इकडेच आहे." म्हटलं, "अरे नाही, इथे येशील तू, पण तिकडे माझं प्रवचन होईल, निरूपण होईल. तिकडे अनेक भक्त असतील, सर्व यज्ञ करतील, मग तुम्हाला बघता येईल." तेव्हा मग तो तयार झाला. "हो," म्हणजे "येतो मी." तेव्हा हे कर्मयुगात कामनेचा त्याग केला आणि केवळ आवश्यक कर्म केली, सद्गुरूंचं तन, मन, धनाने सद्गुरूंच्या कार्यात सेवा केली, तर ते मध्यमा वाणीचं मौन साध्य होतो. कारण कर्म येत्या कामामध्ये आम्ही काम का सांगतो? सद्गुरू काम सांगतात. एखाद्याला त्रास होण्याचा संभव असतो. सद्गुरू काम सांगतात. म्हणून तो पळतो. पण त्याला हे कळत नाही, की बाबा ही केवढी मोठी अवस्था आहे आणि तुला काय केवढं मोठं हे मिळालेलं आहे. सेवा करण्याची कुठली संधी त्यांनी घालवता कामा नये. जर गेली म्हणले, तर "बुनसे गई तो हौसे नहीं आती." मग हौसे होत तू आणून दिलंय, तरी काय होणार नाही. काय? तेव्हा तुला आम्ही का सांगतो, का इथे कामं करायला कोणी नाही म्हणून असं नाही. फुकट कामं कोणातरी कडून घ्यायची असं नाही. उलट तर असं आहे, हे हे असं करता सद्गुरूंची सेवा करता उलट अशी अवस्था येते. ते पुढे पुढे सांगितलंय. पुढच्या ह्याच्यात ते सांगितलंय, की कशी अवस्था येते त्या भक्ताची. अरे, म्हणाले तू सद्गुरूंची सेवा करता असं असं येतं, की भगवंत स्वतः त्याची सेवा करतात. दासांचा तो दास श्रीहरी, नंदाचा नंदन, घासितो नाथा घरी चंदन. दासांचा दास होतो म्हणाले आणि त्याच्यात त्याला आनंद होतो. नाथा घरी चंदन. नाथ हे आपल्या सद्गुरूंचे दास, पांडुरंगाचे दास. पण तोच पांडुरंग त्यांच्या त्यांच्या घरी घरी आला आणि तिथे चंदन घासतोय म्हणले. दास दास म्हणून आला तो आणि चंदन घासतो, त्यांची सगळी सेवा करतोय आणि त्याच्यात त्याला आनंद होतो. देवाला आनंद होतो. पुढे आहे ते. देवाला आनंद होतो म्हणाले भक्ताचे. भक्ताला आनंद होतो हे तर जाऊ दे. याच्यात पण काही भक्तांना आनंद होत नाही म्हणा. तर ज्या भक्ताला सद्गुरूंची सेवा करण्यात आनंद होतो ना, त्या त्या भक्ताच्या ठिकाणी परमात्मा प्रत्यक्ष अवतार घेऊन त्याचा दासानुदास होतो. स्वतः येतो. हे तुला गोम माहितीये का? गोम. गुह्य माहितीये का? तुला गुह्य माहिती नाही. तेव्हा कर्मयुगात कामनेचा त्याग करून केवळ आवश्यक कर्म करायचे. एवढं केलं कामना रहितम. आणि कामं तर सर्व केली. कामं करतो. कोणी नाही म्हणत नाही. पण कामना नको. अशी कामना सांडून जर कामं केली आणि सद्गुरूची सेवा केली तर मग तर आणखीनच होणार. तर मध्यमा वाणीचं मौन साध्य होईल. आम्ही त्याला म्हणतो, "अरे ऐकतोय की नाही?" काय सर्वांनी ध्यान द्या इकडे ध्यान.
ध्यानाकर्षण सगळ्यांनी ध्यान दिलं पाहिजे. की काय होतं, वाणीचं मौन, मध्यमा वाणी, जिथे पुढे तू जाऊ शकणार नाही. अशा कठीण कठीण जागी सद्गुरू तुला नेतात. मध्यमा वाणीचं मौन साध्य होईल. आणि भक्ती मार्गात आणि आता भक्ती मार्गात कर्म मार्ग झाला, भक्ती मार्गात काय होतं म्हणा. भक्ती मार्गात मौन कसं होतं मध्यमा वाणीचं. भक्ती मार्गात सर्व कर्म सद्गुरूसाठी, त्यांच्या कार्यासाठी, त्यांची सेवा म्हणून. किती सोपं आहे हो. आणि आमचे काही भक्त एवढे करत असतात, तर मोठं आश्चर्य वाटतं. ते पैसा बघत नाही, खर्च बघत नाही, काय बघत नाही, वेळ बघत नाही. त्यांना सांगितलं की ते येतात, करतात. आमच्या चव्हाणांना सांगितलं गाडी घेऊन या, तर ते तिकडून गाडी घेऊन जातात आणि इकडून आम्हाला घेऊन जातात कुठे. ते असं म्हणत नाही की सद्गुरू तुम्ही इथपर्यंत असं या, मग मी तिकडून तुम्हाला घेऊन जातो, असं नाही, असं कधी नाही. मी त्यांना म्हणतो, अहो मी तिकडे येतो आणि मग आपण तुम्ही गाडी इथपर्यंत आणा, इथपर्यंत कशाला येताय? ते म्हणतात, नाही, 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 नाही सर, मी तिथपर्यंत येणार, तिथून तुम्हाला घेऊन जाणार. तेव्हा सद्गुरूंचं सद्गुरूंच्या कार्यासाठी त्यांची सेवा म्हणून जेव्हा सर्व कर्म त्यांच्यासाठी केली जातात, तेव्हा या मध्यमा वाणीचं मौन साध्य होतं, लक्षात ठेवा. असं फुकट नाही होत म्हणा. नुसतं ऐकल्याने आणि यांनी ऐकलं तर पाहिजेच म्हणा. पण त्याच्यासाठी काय साधना आहे आणि साधना किती सोपी आहे हो. आणि किती आनंददायक आहे. स्वतः विचारलं पाहिजे, सद्गुरू मी काय करू? काय करू? हा, स्वतः सुचत नाही तर ठीक आहे. सद्गुरू सांगतात, की बाबा हे कर. तेव्हा ते तरी केलं पाहिजे. तर काय प्राप्त होईल? अरे केवढी तरी गोष्ट होईल. मध्यमा वाणीचं मौन साधे होईल. म्हणजे मनाची साम्यावस्था होईल. ही नुसती वाचनिक गोष्टी करायच्या गोष्टी नाही म्हणा. तो वाचेचं मौन साध्य होईल. मध्यमा वाणी म्हणजे मनाचं मौन साध्य होईल. आणि मौन झालं म्हणजे निर्विचार झालं. आणि निर्विचार झालं म्हणजे तोच आत्माराम झाला. आणखी काय सांगायचं म्हणा. पण सांगितलं तर ते करत नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, मौनी त्याला मौनी असं. नुसतं न बोलणं म्हणजे मौन नाही. ते चारही वाणीचं मौन. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. आता पुढे संतुष्ट हे लक्षणं सांगतात. ही सगळी लक्षणं आहे म्हणजे त्या भक्ताची, की तो आता परमेश्वराशी एकरूप व्हायला चालला. त्या भक्तांशी ही लक्षण आहे. संतुष्टो येन केनचित. परमेश्वराचं दर्शन घ्यायला तो चाललाय पुढे. संतुष्टो येन केनचित. आणि त्या तो संतुष्ट आहे. जे काही मिळेल त्याच्यात तो संतुष्ट आहे. आपलं गृहस्थ जीवन, त्याचं गृहस्थाश्रम आहे. ते जीवन जगण्यासाठी कुठलाही अडथळा येणार नाही, एवढंच मला प्राप्त झालं तर पुरे झालं म्हणा. म्हणजे काय एकदम एकदम काही निर्धन राहावं किंवा एकदम काही त्याच्याकडे नाहीये, खायला नाही, प्यायला नाही, किंवा अगदी थोडंच खायला प्यायला आहे असं नाही म्हणलं. भरपूर आहे, खायला प्यायला सगळं भरपूर आहे. पण त्याच्या पुढे पुढे जाऊन तो आणखीन काही कल्पना करत नाही, की आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. 1 फ्लॅट झाला, 2 फ्लॅट पाहिजे. 2 फ्लॅट झाले, तिसरा पाहिजे. 3 झाले, 4 पाहिजे, 10 पाहिजे. बंगला पाहिजे. असं नाही म्हणा. मग तो असंतुष्ट झाला. संतुष्ट येणं की जे काही आहे त्याच्याकडे, जे काही आवश्यक आहे, तेवढं झालं की पुढे काही नाही. त्याला जे काही घरी जेवण वगैरे असतं, आता आम्ही मागवतो बाहेरून. जे काही आहे, जे काही मिळेल त्यावेळेला ते आपलं जेवायचं. त्याच्यात समाधानी राहायचं. काय मोठा बंगलाच पाहिजे याच्यात भाड्याचं घर आहे तर भाड्याचं घर. आपलं काय बिघडतं? काय? त्यात समाधानी असतो. संतुष्ट येन केनचित. म्हणजेच आवश्यक गोष्टी मिळाल्या असता तो संतुष्ट असतो. आवश्यक गोष्टी मिळाल्या ना, चला संतुष्ट असतो. आणि त्यातही आसक्त होत नाही. स्वतःचं घरच फ्लॅट असला आणि सारखा त्याचा डोक्यात विचार असणार फ्लॅट व्हावा. मग त्याला आपण कसं करायचं, कुठली वस्तू कुठे ठेवायची, काय करायचं, आणि त्याला इंटर इंटरनल डेकोरेशन कसं करायचं. मग त्याच्यावर 20-20, 25 लाख, 25 लाख, 50 लाख लोक फ्लॅटच्या खर्च एवढंच तिकडे
खर्च करतात आणि मग तिथे मग तो संतुष्ट होतो. पण संतुष्ट नाही होत म्हणाल तो. काय मग काही दिवस झाले, 2-4 वर्ष झाली, की त्याला कंटाळा येतो कारण तो संतुष्ट नाही आणि मग ते काढून टाकतो आणि परत नवीन म्हटलं कमाल झाली आता तुमचं घर सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. काय एवढं एवढा पैसा खर्च केला आता परत ते काढून टाकणार. हो ना. कारण तो संतुष्ट नसतो. तो त्यात आसक्त असतो आणि जो आसक्त नसतो, जो मौनी असतो, येन केनचित कुठल्याही पदार्थ तो आसक्त होत नाही, संतुष्ट असतो. अनावश्यक वस्तू प्राप्त होण्याची तो आकांक्षा करत नाही. विविध प्रकारच्या सुखांची तो अपेक्षा करून अनेकविध वस्तूचा संग्रह करत नाही. अशाश्वत संग्रह कोण करी, अशाश्वत संग्रह कोण करी. अरे ह्या जगात सगळ्या गोष्टी शेवटी जाणार आहे म्हणले, कबाड कबाड होणार आहे त्याचं. कुठलीही गोष्ट आज नवीन वाटते, काही दिवस राहील, मग त्याचं कबाड होईल. काय? तेव्हा अशाश्वत गोष्ट आहे. त्याचा संग्रह करून काय फायदा झाला? म्हणून रामदास स्वामी सांगतात, "बरा संग्रह शाश्वताचा करावा." शाश्वत जी गोष्ट आहे, परमेश्वराची भक्ती, प्रेम, ज्ञान, सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंच्या कार्याचं विस्तार, हे शाश्वत गोष्ट आहे. हे आपल्याला परलोकापर्यंत आपल्याला सहाय्याला येणार आहे. यांनी मुक्ती प्राप्त होणार आहे. यांनी ज्ञान प्राप्त होणार आहे, समाधी प्राप्त होणार आहे. परमेश्वराचं दर्शन होणार आहे. हे शाश्वत आहे म्हणजे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. जो केवळ शाश्वत आणि आवश्यक गोष्टीचा संग्रह करतो. म्हणून संग्रह या ऊर्जेचा करायचा. ऊर्जा कशी संग्रहित होईल? म्हणून महाराज म्हणाले, "अरे तुम्ही बोलता म्हणजे ऊर्जा." संसाराचं बोलला तर ऊर्जा खर्च होते. काही लोकांना वाटतं, की तुम्ही एवढे तास-तास, 2 तास बोलता, मग तुम्हाला त्रास होत असेल. म्हटलं काही त्रास होत नाही. उलट ऊर्जा आणखी वाढते त्यांनी. कारण ते शाश्वत गोष्ट आहे म्हणा. काय लेखणी, निरूपणी, एकाग्रता, एकाग्रता होते. आणि तो जो रस वाहणारा आहे तो म्हणजे जीवन रस तो मिळतो. तो जीवन रस झरायला लागतो. असं त्या शाश्वत गोष्टीचा संग्रह केला पाहिजे. आणि जे काही आहे संसारात जे काही आहे म्हणजे त्याने तो संतुष्ट येन केन संतुष्टो येन केनचित असं म्हणतात. पुढचं सांगतात अनिकेता स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरा. भगवान सांगतात की मला कोण प्रिय आहे म्हणतात. हे आधीचे सांगितलं की संतुष्टो येन केनचित तुल्य निंदा स्तुतीर मौनो. निंदा स्तुती एकसारखी मानतो, त्याच्यात तो समज मौनी मौन धारण करतो, चारी वाणीचं मौन. आणि संतुष्टो येन केनची जे काही आहे ते संतुष्ट. त्याच्यानंतर सांगतात अनिकेता स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरा. अनिकेत हा म्हणजे ज्याला राहायचं काही घर नाही, स्थान नाही. आज इकडे राहतो, उद्या तिकडे राहतो, परवा तिकडे राहतो. ज्याचं स्वतःच्या मालकीचं घर नाही, स्वतःचा बंगला नाही, फ्लॅट नाही, चाळीतली रूम नाही, त्याला अनिकेत असं म्हणतात. अनिकेत. आमचं नाव काय अनिकेत. किंवा ज्या भक्ताकडे सर्व असून त्याचा तो उपयोग केवळ भगवंताच्या कार्यासाठी करतो. किंवा दुसरी बाजू आहे त्याच्याकडे आहे, पण तो त्याच्या स्वतःसाठी उपयोग, ते भगवंताच्या कार्यासाठी तो सगळं दान करून टाकतो. तेव्हा त्याला मुळीच आसक्ती नसेल, त्याच्या त्याच्या धनाबद्दल, त्याच्या कुठल्याही गोष्टीबद्दल त्याला आसक्ती नसेल, तर तोही अनिकेतच आहे. ज्याने सर्वस्व आपलं सद्गुरूंना भगवंताला अर्पण केलं, त्याला अनिकेत असं म्हणतात. त्याने सद्गुरू कार्याला सर्व सर्व काही समर्पण केलं, तो अनिकेत आहे. असा भक्त भगवंताला प्रिय आहे. भगवान काय सांगतात, अरे असा भक्त आहे ना, मला प्रिय कोण आहे? असा भक्त मला प्रिय आहे आणि त्यालाच मी दर्शन देतो म्हणाले. अनिकेत हा ते मागे एक भजन होतं हिंदीमध्ये. ये दुनिया किराये का घर है. अरे दुनिया तू काय सांगतो म्हणले फ्लॅट वगैरे, हे दुनिया सगळी आहे ना म्हणाले. हे विश्व किराये का घर है. काही दिवसासाठी आपण आलोय. एक दिन तो बदलना पडेगा. ये दुनिया किराये का घर है. एक दिन तो बदलना पडेगा. आम्ही आमच्या सद्गुरूंच्याकडे आलो तेव्हा मला स्वतःच घर नाही, काय राहायला काय नाही, काय नाही. भाड्याचं घर पण नव्हतं. कारण भाडे देण्याची स्थिती नव्हती. मग महाराजांनी पेइंग गेस्ट म्हणून
आमची व्यवस्था करून दिली. आणि महाराजांना आम्हाला गुरुमंत्र दिला, संप्रदाय दिला. तेव्हा आम्हाला नाव दिलं, काय आध्यात्मिक नाव. तेव्हा ते म्हणाले, "तुला स्वतःचं घर नाही. तू अनिकेत आहेस. तुला धाम स्वतःचं धाम नाही. म्हणून तुझं निजधाम हेच तुझं धाम. निजधाम हे धाम शोकापहारी. निजधाम हे नाम शोकापहारी. तुला कधी शोक होणार नाही म्हणे. निजधाम तुला मी निजधाम देऊन टाकतो. त्या धामातून तुला कोणी बाजूला करू शकत नाही. कायमचं ते धाम आहे. आणि ते शोक तिथे शोक होणार नाही म्हणे. शोक दुःख तुला होणार नाही. म्हणून त्यांनी आमचं नाव निजधामानंद स्वामी असं ठेवलं. आणि महाराजांनी आमचं नाव ठेवलं, तुमचं नाव निजधामानंद स्वामी असं ठेवतो असं महाराजांनी सांगितलं. आणि महाराजांनी सगळ्यांना सांगितलं, चार चार लोकांना तिथे त्यांनी मंत्र दिला. आणि महाराजांनी आम्हाला नाव ठेवलं. आणि महाराज म्हणाले, आणि इतरही काही भक्त होते नेहमीचे, जे सिनियर होते काही. सगळ्यांना ते महाराज म्हणाले, म्हणा, बोला, श्री निजधामानंद स्वामी महाराज की जय. अरे सद्गुरूंनी जय जयकार करणं मला मोठं आश्चर्य वाटतं. भक्त करतात जय जयकार हे काहीच नाही. म्हणून सांगितलं ना आम्हाला सर्टिफिकेट. आमच्या सद्गुरूंनी एवढं जबरदस्त सर्टिफिकेट दिलंय. त्यांनी आमचा जय जयकार करून ठेवलाय. मग कोणी जय जयकार केला न केला काय फरक, डझंट मॅटर. सद्गुरू आवाज गेला. सद्गुरू आवाज गेला. भक्ती भक्ती मार्गात प्रवेश केला होता. आणि त्यात त्यावेळेला महाराज म्हणतात, बोला श्री निजधामानंद स्वामी महाराज की जय. स्वामी आणि महाराज परत श्री गुरुदेव दत्त. अरे बाप. तेव्हा त्यांनी आमचं नाव ठेवलं श्री निजधामानंद स्वामी. अनिकेत स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरा. मला कोण प्रिय होतो म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या भक्ताचं राहण्याचं ठिकाण स्थिर नसतं. राहण्याचं ठिकाण असं नसतं, पण त्याची मती म्हणजे बुद्धी ही स्थिर असते. बुद्धी हेच तर राहण्याचं ठिकाण आहे. बुद्धी हे परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण आहे. त्याची बुद्धी स्थिर असते. असा भक्तिमान मनुष्य मला प्रिय आहे असं भगवान सांगतात. तो या संपूर्ण विश्वात कुठेही राहिला. आम्ही किती घरं बदलवली, काय स्वतःचा फ्लॅट मध्ये राहिलो, पेईंग गेस्ट राहिलो, चाळीमध्ये राहिलो, स्वतःच्या घरात राहिलो. चाळीमध्ये दोन दोन घर होते आमचे. चाळीमध्ये आमचं एक घर होतं आधी. महाराष्ट्र नगरच्या चाळीमध्ये आमचं एक घर होतं, आम्ही विकत घेतलं. आणि त्याच्यानंतर पवईला गेलो तर पवईच्या चाळीमध्ये एक आम्ही घर घेतलं विकत. किती घर राहील तिथे. बंगल्यात राहिलो, पवईला, पार्ल्याला राहिलो, अंधेरीला राहिलो, बोरिवलीला राहिलो, कुठे राहिलो नाही, गोरेगावला राहिलो. आणि आता इथे डोंबिवलीला राहिलो, परत गेलो, ठाण्याला राहिलो, परत आलो, परत पांडुरंगवाडीत राहिलो एका घरात, परत तिथून निघालो, आता या घरात आलो. मग याला स्थिरमती असं म्हणतात. मती स्थिर आहे. काय किरायाचं घर आहे म्हणजे. दुनिया किराये का घर है, एक दिन तो बदलना पडेगा. घर बदला म्हणा, त्याला स्थिरमती असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हे विश्वची माझे घर. ते तर म्हणतात, अरे मला घर कशाला पाहिजे, हे विश्वच माझं घर आहे. हे विश्वची माझे घर, हे विश्वच माझं घर आहे म्हणाले. ऐशी मती ज्याची स्थिर, अशी ज्याची मती स्थिर झाली त्याला स्थिरमती असं म्हणतात. स्थिरमती म्हणजे काय, तर ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट करून टाकलं. ज्याला असं वाटतं हे विश्वची माझे घर,
नाही हे माझं घर, ते त्याचं घर, माझं घर मोठं आहे, त्याचं घर लहान आहे, किंवा त्याचं घर मोठं आहे, माझं घर लहान आहे, असं काय. हे विश्वची माझे घर म्हणजे माझं घर केवढं मोठं आहे हो. निज धाम. सर्व संत सत्पुरुष भक्त ज्या धामामध्ये जातात, ते निजधाम माझं आहे. ते माझं घर आहे. केवढं मोठं सद्गुरूंनी मला घर दिलं. एवढं मोठं घर देईल का कोणी? हे विश्वची माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर, किंबहुना सर्व चराचर तूची झाला. चराचर म्हणजे जो झोपडीत राहतो तो गरीब, जो बिल्डिंग मध्ये एका खोलीत राहतो तो त्याच्यापेक्षा थोडा बरा, जो 2 BHK मध्ये राहतो तो त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा तो मोठा, जो 2 BHK, जो 5 BHK. आता परवा आम्ही गेलो होतो तिकडे बदलापूरला. आमचे एक मित्र आहेत, त्यांची मोठी शाळा आहे आणि त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बदलापूरला जाऊन शाळा काढा, आणि ते आम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी केलं बाबा. आणि त्यांनी ती शाळा काढली, एवढी फ्लरिश झाली ती, आता तिकडे ज्युनियर कॉलेज वगैरे सगळं आहे. आम्ही ते बघायला गेलो होतो, इकडे होतं ते डोंबिवलीत होते, पडक्या घरात राहत होते. तर तिकडे गेल्यावर त्यांना एवढंही प्राप्त झालं. तर आम्ही बऱ्याच वर्षांनी त्यांच्याकडे गेलो. जवळजवळ 30 वर्षानंतर आम्ही तिकडे गेलो आणि त्यांनी आमचं एवढं स्वागत केलं, एवढं स्वागत केलं, काय विचार. त्यांचा फ्लॅट बघितला आम्ही. आम्ही म्हटलं बाथरूम कुठे, त्यांनी आम्हाला हात धरून घेऊन गेले आणि मग बाथरूम बाहेर निघालो. इकडे जातो, तिकडे जातो, कुठे दार हे दिसत ना, या दारातून इकडे गेलं, भूलभुलैया. हो, 5 BHK. 5 काय 6 जास्तच असणार म्हणा. काय चाललंय म्हटलं. मग मी त्याला हाक मारली. हो म्हणलं, हे काही कळत नाही, ते काय कुठून यायचं तुमच्या हॉलमध्ये काही कळत नाही. मग ते आले. म्हणजे दोन दोन 2 BHK एकत्र आणि एक एक 1 BHK एकत्र, आणखी एक काहीतरी एकत्र, असं करून ते 5-6 BHK एवढा फ्लॅट मोठा त्यांचा. तेव्हा जो सर्व, आणि म्हणून आम्ही सांगतो, अरे आमच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी ते केलं ना, ते केवढे मोठे झाले आता. बरं ते काही एवढे मोठे भक्त असं होते असं नाही. ते आमच्याकडे यायचे ऐकायला. पण आम्ही सांगितल्यानंतर तसं त्यांनी केलं. जसं आम्ही सांगितलं, की आपल्या किरण मुळेंचे भाऊ ते, त्यांना सांगितलं तुम्ही कुठली तरी शाळा घ्या, आणि त्यांनी शाळा काढली आणि त्यानं त्यांची शाळा एवढी फ्लरिश झाली, त्यांचं तेवढं कॉलेज झालं. तसा हा दुसरा आणखी एक अनुभव आमचा, की इथे पण शाळा त्यांची झाली. आणि म्हणून आम्ही एकदम कोणाला असा आशीर्वाद नाही देत. काय, कारण आशीर्वाद झाला दिला किंवा आम्ही कोणाबद्दल काही वाईट पण चिंतन करत नाही कधी. कारण झालं तर तसं प्रत्यक्ष त्याला झाला तर पंचायत मिळाले. काय, तेव्हा त्याचा भाव असतो, त्याचा त्या भावाने तो घेतो म्हणा. ज्याचं नाही होत म्हणजे त्याचा भाव नाही. हे विश्वची माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर, किंबहुना सर्व चराचर तोच झाला. आम्ही एका प्रोफेसरने आम्हाला मदत केली पुष्कळ, आमच्या मॅनेजमेंट ग्रुपमध्ये. आमच्या मनात असं आलं, रे याला प्रिन्सिपल व्हायला पाहिजे या माणसाला, असं आमच्या मनात असं झालं. मग आम्ही त्याला एक दिवस फोन केला स्वतःच आणि त्याला सांगितलं की आप इतनी ये करते सहाय्य किया, आपने इतनी मदद की, आप इतने अच्छे हैं. तो म्हटलं, आप प्रिन्सिपल क्यों नहीं होते आज, अभी तो आप प्रिन्सिपल होना चाहिए. आणि ते झाले हो 2-3 महिने, त्यांनी मला सांगितलं की प्रिन्सिपल की जगह निकली है. सर अप्लाय करू का? केला अप्लाय आणि ते प्रिन्सिपल झाले. तेव्हा सद्गुरूंचं ज्याच्यावर प्रसन्नता होते ना, ते त्याच्या भावाने होते. त्यांनी तर काही मागितलंच नव्हतं आपल्याला. आम्हाला काही मागितलं नव्हतं, पण आमच्याच आतून असं वाटायला लागलं, वाटायला लागलं. की अरे याचं असं झालं पाहिजे. आणि त्याचं तसं झालं. तेव्हा 5 BHK एवढं त्यांचं घर बघून आम्हाला तो विश्वची माझे घर असं समजतो. तो किती मोठा आणि किती व्यापक असेल, याची कल्पनाच करता येत नाही. पण भक्ताचा हा अनुभव असतो, भक्तालाच हा अनुभव येतो.
भक्त एवढा व्यापक होतो, हे विश्वची माझे घर. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, अनुरणीया तोकडा तुका बाळा एवढा, तुका बाळा एवढा, वरुणी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला गटी, उजळला गटी, उजळला गटी, अनुरणीया तोकडा तुका बाळा एवढा, तुका आबाळा एवढा, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता उरलोपकारा पुरता, उरलोपकारा पुरता. तेव्हा आता उपकारापुरतं आमचं जीवन काय, लोकांचं लोककल्याणासाठी आम्ही भक्तांना सांगतो, अरे लिहा लोककल्याणासाठी, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, जास्तीत जास्त भक्त इथे आले पाहिजे. आणि असा ध्यास धरा. आणि तुम्ही तुम्ही जेव्हा यज्ञ करता तेव्हा संकल्प करा की सद्गुरूंचं कार्याचा विस्तार झाला पाहिजे. ते घोरपडे म्हणतात, मी रोज यज्ञ करतो आणि रोज पहिलं मी हे सांगतो की सद्गुरूंचा कार्याचा विस्तार झाला पाहिजे. खूप लोक येतात, हजारो लोक आले पाहिजे, लाखो लोक आले पाहिजे, काय असं सांगतो मला. तेव्हा ते म्हणतात की एवढा तो व्यापक होतो, म्हणजे व्यापक झाला पाहिजे. अणुपेक्षा, अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे. अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे तो परमात्मा. कुठे आहे? तो भक्ताच्या हृदयात आहे. अणुरेणूपेक्षा जो सूक्ष्म आहे तो भक्ताच्या हृदयात आहे. आणि आकाशापेक्षा, आकाश एवढा आहे तो, तोही भक्ताचा अनुभव बाहेर आहे. तो आतला जो आहे ना, तोच अनुभव बाहेर आहे त्या भक्ताला आहे. ज्याच्या ठिकाणी अणुरेणूपेक्षा सूक्ष्म परमात्मा सद्गुरूंचं ज्ञान स्वरूप आहे, सद्गुरूंची मूर्ती आहे, त्यालाच त्याच्या हृदयातच तो मोठा पडदा बाहेर दिसतो, म्हणा प्रक्षेपित होतो आणि त्याला बाहेर सर्व व्यापक तो परमात्मा दिसतो. म्हणून दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, ध्येय, ध्याता आणि ध्यान, भज्य, भजक आणि भजन या सर्व त्रिपुटी आहे. सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, उजळला घटी. त्रिपुटी सांडली. तीन गोष्टी आहेत त्रिपुटी म्हणजे. तीन दृश्या, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे काहीतरी दिसतं ते, द्रष्टा म्हणजे पाहणारा, आणि दर्शन म्हणजे क्रिया किंवा अनुभव. किंवा दृश्य, द्रष्टा आणि दर्शन जेव्हा एक होतात तेव्हा म्हणजे पाहणारा वेगळा राहत नाही, दृश्य वेगळं राहत नाही, केवळ एक एक दर्शनच राहतं. त्याला सांडिली त्रिपुटी असं म्हणतात. ध्याता, ध्येय आणि ध्यान. ध्येय म्हणजे जे बघायचं आहे ते, ज्याचं ध्यान करायचं आहे ते, एखादी मूर्ती असेल, सद्गुरू असतील, ते ध्येय. ध्याता म्हणजे ध्यान, ध्यान करणारा, आणि ध्यान म्हणजे जे करतो ती क्रिया. ती जेव्हा एकरूप होते तेव्हा त्रिपुटी सांडून जाते म्हणजे, आणि ते एकरूप होतात. कोण एकरूप होतात? तो ध्यान करणारा आणि ध्येय, जसे सद्गुरू, ते एकरूप होतात. सांडिली त्रिपुटी दीप उजळा गटी. या त्रिपुटीचा त्याग करून भगवंताशी भक्तीने ऐक्य साधतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, आमचे त्यांचं पद आहे, भज्य भजकन भजन त्रिपुटी सांडुनी भजन करा. भज्य भजकन भजन त्रिपुटी सांडुनी भजन करा. तुला भजन करायचंय ना, कसं करणार? नाही म्हणले, मी भजन करतो, मी अमुक भजन म्हणतो, या संतांचं म्हणतो, विठ्ठलाचं म्हणतो, रामाचं म्हणतो, कृष्णाचं म्हणतो. अरे असं नाही म्हणले, त्रिपुटी गेली पाहिजे भजन करता करता. भज्य भजकन भजन त्रिपुटी सांडुनी भजन करा. निरंजन अवधूत स्मरा, निरंजन अवधूत स्मरा, भवनिधी दुस्तर पार करा. आमच्या महाराजांचा एक भक्त, एक मोठा खेळाडू होता, तरुण होता, आणि तो महाराजांकडे यायचा, आणि महाराजांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं, आणि तोही महाराजांचा एवढा भाव त्याचा. तो एकदा म्हणाला की, महाराज म्हणले आज काय झालं? तर खेळाच्या स्पर्धेमध्ये म्हणले
मी तुमचं स्मरण केलं आणि खेळायला लागलो. तर म्हणाले, "मी हारलो. मला वाटलं मी तुमचं स्मरण केलं की जिंकेल, पण मी हारलो" म्हणाले. म्हणजे असं का होतं म्हणलं? तुमचं स्मरण करूनही मी का हारलो? असं का झालं? तेव्हा महाराज म्हणाले, "तू माझं स्मरण केलं, स्मरण करून खेळलास म्हणून हारलास." अरे! स्मरण करून स्मरण केलं म्हणजे तू, मी आणि मध्ये स्मरण म्हणजे त्रिपुटी झाली म्हणा आणि म्हणून तू हरलास. एकरूपता नाही झाली. मग कसं करायला पाहिजे होतं? तर महाराज म्हणाले, "अरे तू माझं स्मरण करून खेळण्यामुळे ते त्रिपुटी झाली म्हणजे स्मरण करणारा तू, मी सद्गुरू म्हणून मी, अवधूत म्हणून मी आणि स्मरण स्मरण करणारा तू म्हणून तू. हे 2 वेगळं झालं आणि मध्ये स्मरण, तुझं स्मरण. स्मरण ही क्रिया. हे 3 गोष्टी झाल्या, त्रिपुटी झाली म्हणून म्हणले तू हरला. तुझी एकाग्रता झाली नाही. एकाग्रता खेळात झाली नाही म्हणले. पण ही त्रिपुटी तू सांडून टाकली असती. आता त्रिपुटी कशी सांडायची? तर तू असंच करायला पाहिजे होतं, की मीच अवधूत आहे आणि मीच खेळणार. आता हे आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं भोसलेंना, की आम्ही जेव्हा ते काव्य करत होतो, काव्य वाचत होतो त्या दिवशी, तेव्हा ते म्हणले, "तो अरे श्रीहरी कुठे आहे?" "तो आमच्याच ठिकाणी आहे." "तो श्रीहरीच बोलतोय" म्हणले. "तो श्रीहरीच वाचतोय, श्रीहरीच बोलतोय, श्रीहरीच सगळं काही करतोय" म्हणून. त्यांना आश्चर्य, कमाल झालं. आणि ते म्हणले, "त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं" म्हणाले. अरे श्रीहरी आत आल्यानंतर तू तेज राहणार नाही का? आज सद्गुरू आहे, श्रीहरी आहे. आणि तो आत आल्याबरोबर तो खेळतोय आणि आपण काय खेळतोय? तर महाराज म्हणाले, "अवधूत होऊन तू खेळला असताना तर तू जिंकला असता. पण तू अवधूतांचं स्मरण करून खेळला. म्हणजे त्रिपुटी झाली. भज्य भजकन भजन त्रिपुटी, सांडूनी भजन करा." हे खरं भजन आहे. काय मी सद्गुरूंचा आहे बस असं म्हणून तू सद्गुरू आहे असं म्हणशील, तसं नाही म्हणायचं, दोष येईल म्हणा, की मी सद्गुरू आहे. असं नाही. मी सद्गुरूंचा आहे असं म्हणून जेव्हा तू खेळशील, तेव्हा म्हणाले, "तू तुझ्या ठिकाणी ते सद्गुरू आहेत. माझ्या ठिकाणी सद्गुरू आहेत, ते खेळतायत." असं म्हणून जेव्हा तू खेळशील, मी सद्गुरू आहे ते अहंकार होईल. मी सद्गुरू आहे. अहम ब्रह्मास्मी हा अहंकार आहे. म्हणून म्हणतो अहम ब्रह्मास्मी हा अहंकार आहे. मी ब्रह्म आहे, अहंकार आहे. त्याला त्याला तो ब्रह्माला कधी जाणू शकत नाही. जो म्हणतो अहम ब्रह्मास्मी म्हणतात, परंतु त्यांचा तो अहंकार गळल्याशिवाय मग तो अहंकार गळतो कशाने? भक्तीने गळतो. म्हणून अवधूत माझ्या ठिकाणी अवधूत आहेत. माझ्या ठिकाणी श्रीहरी आहे. तो बाहेर येतो, तो खेळतोय. असा म्हटल्यानंतर नुसतं म्हणून नाही, असा अनुभव ज्याला येतो, ज्याचं अंतःकरण स्वच्छ असतं, त्याला हा अनुभव येतो. नाहीतर कोणी किती म्हणेल अहम ब्रह्मास्मी तर त्याला काही अनुभव येणार नाही. किंवा कोणी म्हणेल की मी सद्गुरू आहे. माझ्या ठिकाणी सद्गुरू आहे. नाही. तेव्हा आमुचे हृदयी सद्गुरू म्हणून तरलो हा भव पारू असं कोण म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज. माझे हृदय सद्गुरू म्हणून मी भवसागर पार केला. माझ्या हृदयात सद्गुरू आहे आणि त्यांनी हा सगळं केलं म्हणा. मी काही नाही केलं. नाही तर मी सगळं केलं. मी म्हटलं की झालं. मी ब्रह्म आहे. मी सद्गुरूच मी आहे. सद्गुरू मी एकच आहे. म्हणजे हा अहंकार झाला. मग तू बुडाला. अहंकार झाला की तू बुडाला. पण सद्गुरू माझ्या ठिकाणी आहे, माझ्या हृदयात आहे आणि ते सगळं माझ्याकडून करून घेतात. हा भाव जेव्हा होतो तेव्हा ती त्रिपुटी भज्य भजकन भजन त्रिपुटी सांडूनी भजन करा. मग सांडायची कशी ती? हेच तर गुह्य आहे म्हणले. भज्य भजकन भजन त्रिपुटी. त्रिपुटी केवळ कठीण आहे हो. त्रिपुटी सांडायची म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, "सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी, उजळला घटी." आमच्या हृदयात आमचे सद्गुरू आहे म्हणून हे एवढं गुह्य आम्हाला सांगता येतं. नाही तर कसं सांगितलं असतं. तुकाराम महाराज काय अनुभव घेतला. "सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी, उजळला घटी, अनुरणीया तो कळा." असे मोठमोठे अनुभव जे म्हणून सांगून ठेवले आहे, ते नुसते ग्रंथात नाही, ते आपल्याला येतात, घेता येतात. आणि किती सोपं सद्गुरूंना आपल्या हृदयात ठेवायचं. बास. भावानी आणि एकरूपतेचा अनुभव येतो.
त्रिपुटी सांडून जाते म्हणाले. अवधूत म्हणून खेळ, अवधूत खेळ. माझ्या ठिकाणी अवधूत आहे आणि तो खेळतोय. माझ्या ठिकाणी महाराज आहेत म्हणून आणि ते खेळतात. माझ्या ठिकाणी श्रीहरी आहेत ते खेळतात. असं म्हणून तू कळते काय तुला ठिकाणी तुझ्या ठिकाणी एवढा आत्मविश्वास येईल. म्हणून त्या दिवशी आमच्या ठिकाणी ना आत्मविश्वास एवढं एवढं काही हे झालं होतं की नाही श्रीहरी आहे आपल्या ठिकाणी. आणि मग थोड्या वेळाने काय आलं की हृदय असं थाड थाड उडायला लागलं. आमचा अनुभव सांगतो की आपल्या हृदयात असं हृदय म्हणजे हे नाही. आम्ही परवा कोणाला तरी सांगत होतो, अरे हृदय म्हणजे कुठे आहे? तर सगळ्यांनी म्हणले इकडे डावीकडे हृदय असतं. अरे ते हृदय नाही, ते म्हणले जड हृदय आहे. हो का? आम्हाला वाटत होतं म्हणलं हेच हृदय आहे, डावीकडे आहे ते. आणि ते रक्ताभिसरण करतात ते हृदय. अरे ते नाही म्हणले. तिथे परमात्मा नाहीये. तिथे परमात्मा नाहीये. तिथे रक्ताचा खेळ आहे सगळं. तेव्हा तिथे नाही म्हणले. खरं कुठे आहे? तर हृदय म्हणले या दोन्ही याच्यामध्ये आहे. त्याचं स्थान, हृदयाचं स्थान. काय? छातीच्या मधोमध आहे म्हणा. तिथे ते स्थान आहे. आणि तिथे असं जाणवते थाड, 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 थाड उडायला लागलं. तेव्हा आम्हाला लक्षात आलं, अरे आहे. आता महाराज आले, आता श्रीहरी आला आणि आम्ही एवढा आत्मविश्वासाने की आम्हीच तो. असं म्हणून आमची भाषा बदलली एकदम. तर लोकांना एवढं आश्चर्य वाटलं, "अरे, काय सांगतायत मला?" म्हणजे त्या कौशल्याच्या गर्भामध्ये प्रभू राम होते. तेव्हा त्या कौशल्याला काय वाटायला लागलं, की ती काय म्हणाले, की "अरे धनुष्यबाण आणा म्हणले. तलवार आणा, धनुष्यबाण आणा. मी युद्धाला जाते म्हणलं आता मी. त्या सगळ्या राक्षसांचा वध कर." हे कसं झालं? असे डोहाळे तिला कसे तिच्या ठिकाणी प्रभू राम आले म्हणून. मग अवतार कुठून येतात? ब्रह्मांडातून नाही येत. यशोदेच्या ठिकाणी येतो. यशोदेच्या हृदयातून येतो. कृष्ण येतो. कौशल्याच्या ठिकाणी हृदयातून प्रभू राम येतो. भक्ताच्या हृदयातून श्रीहरी येतो, सद्गुरू येतात. सद्गुरूचा अवतार कुठून येतो? भक्ताच्या हृदयातून येतो. म्हणून भक्त सद्गुरूची एवढी भक्ती करतो की त्याच्या हृदयात सद्गुरू कायम स्थानापन्न होऊन बसतात. त्याच्या हृदयात कायम स्थान घेतात ते. माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी, मी तूपण उर्मी कैसी साहू. मी तूपणाची उर्मी त्याला सहन होत नाही. सद्गुरू त्याच्या हृदयात कायम स्थानापन्न होतात. आम्ही किती वेळा सांगितलं. आम्ही ते चित्र काढलं सद्गुरूंचं आणि ते एक दिवस असा अनुभव आला की ते फिरायला लागला आणि तो जो प्रकाश जो होता तो असा आता कोणी म्हणे काय सांग. अरे प्रत्यक्ष अनुभव सांगतो हे काही तुला आम्ही हे नाही सांगितलं. ते आले आत आणि तिथे स्थानापन्न झाले. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्गुरू कायम स्थानापन्न होऊन राहतो आणि तो सद्गुरूंच्या हृदयात बरं सद्गुरू त्याच्या हृदयात राहत इथं संपलं नाही म्हणले. तो सद्गुरूंच्या हृदयात कायम स्थानापन्न होऊन राहतो. आणि भक्ताचं सद्गुरूवर जेवढं उत्कट प्रेम असतं तेवढंच उत्कट प्रेम किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्कट प्रेम सद्गुरूचं भक्तावर असतं. त्याच्यानंतर माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी, मी तू पण उर्मी कैसी साहू. जय जयकार दत्त प्रभुराया, नकळी ही माया देवा तुझी. बालक मी तुझे अज्ञ लढीवाळ, करीशी सांभाळ तरी कैसा. अवधूत दत्त, दत्त अवधूत. अवधूत म्हणजेच दत्त आणि दत्त म्हणजेच अवधूत. सद्गुरू म्हणजेच दत्त आणि दत्त म्हणजेच सद्गुरू. सद्गुरूची मात ऐशी आहे. शेवटी सद्गुरूने त्याच्यावर मात केली. चेकमेट. काय सद्गुरूची मात ऐशी आहे. मग भक्त दत्त होतो आणि दत्तच भक्त होतो. भक्त हाच दत्त होतो आणि दत्त हाच भक्त होतो. हा खरा दत्त भक्त. त्या परमानंद स्वामींना मागे कोणीतरी आलं होतं. त्यांना विचारलं, आपण दत्तभक्त का? आपण दत्तभक्त आहात का? तेव्हा ते म्हणाले, आम्ही ना दत्तही आहोत आणि भक्तही आहोत. थोडं आश्चर्यचकित झाला. दत्तभक्त का?
तर म्हणले आम्ही दत्तही आहोत आणि भक्तही आहोत. काय सर्वसामान्य दृष्टीने म्हणाले दत्तभक्त म्हणजे काय? दत्तभक्त म्हणजे काय? तो दत्तांची पूजा करतो, दत्ताच्या दर्शन घेतो. दत्तांचं काय नवरात्र असेल किंवा दत्ताची काही पोथी असेल ते वाचतो, स्तोत्र म्हणतो, पूजा करतो, म्हणजे तो दत्तभक्त. मग इथे दत्तभक्त याचा अर्थ वेगळा आहे म्हणा. दत्त आणि भक्त आहे. म्हणजे तो दत्तही आहे आणि तो भक्तही आहे. तो भक्तही आहे, तो दत्तही आहे. आणि यालाच अभेद भक्ती असं म्हणतात. अभेद भक्ती आत्मनिवेदनाचे अंती समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती. आत्मनिवेदन सगळ्यात शेवटची भक्ती काय? सख्यम आत्मनिवेदन दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. जो खरा दास असतो, पूर्णपणे झोकून देतो, दास्य करतो, सद्गुरूंची सेवा करतो सर्व बाजूनी. तो खरा दास जेव्हा होतो तेव्हा सद्गुरू त्याला सत्यभक्ती देतात. तो नाही घेऊ शकत, तो देतात. आत्मनिवेदनाचे अंती जी का घडली अभेद भक्ती. मग ती अभेद भक्ती घडते. त्या नाव सायुज्य मुक्ती ख्यात असे. आणि सायुज्य मुक्ती देता घेता येत नाही म्हणले. ते सद्गुरूचं प्रसन्न झाले की सायुज्य मुक्ती आपोआपच तो सायुज्य मुक्ती त्याला मिळते. सायुज्य मुक्ती दिली जात नाही आणि ती घेतली आणि गेली असं नाही. ती गुरु शिष्याच्या अभेद भक्तीतून तिचा अनुभव. गुरु शिष्याच्या जेव्हा अभेद भक्ती होते ती कोणा सत्पुरुषाने एखाद्या त्याच्या शिष्याला दिली असं नाही होत. जेव्हा शिष्य तेवढ्याच भावाने त्या सद्गुरूंच्या भक्ती करतो आणि तो सद्गुरूंशी एकरूप होतो, तो अभेद होतो. अभेद भक्ती आत्मनिवेदनाच्या अंती जेव्हा तो अभेद भक्ती करतो, अभेद भक्तीचा अनुभव येतो, तेव्हा त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. सायुज्य मुक्ती म्हणतात. कोणी म्हणतात स्वामी समर्थांनी आम्हाला सायुज्य मुक्ती दिली. अरे कसली सायुज्य मुक्ती? तू भक्ती केली का? अभेद भक्ती केली का? तू तो म्हणतो स्वामी मला सांगतो तसं मी करतो. स्वामी मला सांगतो तसं मी करतो. आणि नंतर स्वामी काय म्हणतात ते राहतच नाही. तो स्वामीच होऊन राहतो. स्वामीच त्याच्या ठिकाणून बोलतात. स्वामीला तो विचारायला जात नाही. विचारायला जायला विचारायला जातो ना म्हणजे तो स्वामी झाला नाही. तर असे होऊ शकत नाही म्हणा. स्वामी समर्थांनी मला सायुज्य मुक्ती दिली असं नाही होऊ शकत. तर असं होऊ शकत नाही. तेव्हा सांगतात तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरहा. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरहा. श्री गुरुदेव